श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते. अध्याय 37. छिन्नमस्ता देवीचे वर्णन. बंगारय्या व बंगाराम्मा यांचा निरोप घेऊन त्यांनी दिलेल्या चरमपादिका पादुका घेऊन आम्ही प्रवासास प्रारंभ केला. आम्ही एका अरण्यातून चाललो होतो. जाता जाता एका वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबलो. तेवढ्यातच काही योगिनी गणांचा घोळका तिथे आला. त्यांनी आम्हाला पाहून म्हटले, आता सायं संध्येची वेळ आहे. यावेळी आपण या प्रांतात येऊच नये. येथे आम्ही छिन्नमस्ता देवीची पूजा करणार आहोत. ही फार रहस्यमय देवता आहे. येथे पुरुषांना प्रवेश नाही. एवढेच नव्हे तर ही दैवभूमी आहे. येथे आलेला कोणीही जिवंत बाहेर पडत नाही. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला. त्याच वेळी एक तेजोमयी योगिनी मातेचे तेथे आगमन झाले. तिचे नेत्र अग्नीसारखे लाल होते. तिच्या बरोबर आलेल्या योगिनींनी एका टोपलीत छिन्नमस्ता देवीला ठेवून बरोबर आणले होते. तेव्हा ती योगिनी माता म्हणाली, यांना नेसायला साडी आणि चोळी द्या. तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वस्त्रे दिली आणि आमच्या वस्त्रांना तेथे प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडात घातले गेले. आम्ही साडी चोळी नेसल्यावर आमच्या शरीरात आम्हाला बदल वाटला. आमचे पुरुषत्व नष्ट होऊ लागले. पुरोज पुष्ट झाले. सारे पुरुषत्व नष्ट होऊन स्त्रीरूप प्राप्त झाले. आमचे नाव नवीन प्रकाराने ठेवण्यात आले. माझे नाव शंकरम्मा आणि धर्मगुप्ताचे नाव धर्मम्मा असे ठेवण्यात आले. आम्हाला भोजनार्थ मांस पदार्थ दिले गेले. पिण्यास मदिरा दिली गेली. दिवसा माणसाप्रमाणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाघाप्रमाणे संचार करणाऱ्या वाघाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते. परंतु याप्रमाणे देवता पूजा असते किंवा योगीजन केवळ संकल्पने पुरुषाला स्त्री रूपात बदलू शकतात असे आम्हा स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. आम्हाला भयग्रस्त करून नृत्य करण्यात आले. तेवढ्यात योगिनी माता म्हणाली, कबंध मुनी हे परिवर्तनशील जगताचे अधिपती आहे. परिवर्तन शक्तीलाच छिन्नमस्ता देवी असे म्हणतात. या जगतात वृद्धी आणि क्षय सर्वदा चालू असते. क्षीणत्व कमी झालेल्या वेळी विकासाचा स्तर आपोआप वाढतो. त्यावेळी भुवनेश्वरी देवीचे प्राकट्य होते. या उलट या उलट क्षीणत्व अधिक होऊन विकास वृद्धी कमी झाल्यास छिन्नमस्ता देवीचे प्राधान्य असते. या महामातेचे स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे. एकेवेळी पार्वती देवी आपल्या सखींबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती. स्नान झाल्यावर दोन्ही सखींना खूप भूक लागली. त्यामुळे त्या कृष्णवर्ण झाल्या. भोजनाची याचना केली तेव्हा पार्वती देवीने थोडे थांबण्यास सांगितले. थोडा वेळ झाल्यावर सखींनी पुन्हा एकदा जेवणाची मागणी केली. यावेळी सुद्धा तिला थोडे थांबण्यास सांगण्यात आले. असे अनेक वेळा झाले. तेव्हा मात्र पार्वती देवीने आपल्या खडगाने मस्तक तोडून टाकले. त्यावेळी कंठातून रक्ताच्या 3 धारा वाहू लागल्या. 2 धारा तिने दोघी सखींना पिण्यास दिल्या आणि एका धारेचे स्वतः प्राशन केले. मस्तक छेदन केल्यामुळे तिला छिन्नमस्ता म्हणतात. अर्धरात्री केलेली छिन्नमस्ता देवीची उपासना फार चांगली फळ देते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी, शत्रूच्या समूहाला थांबवून ठेवण्यासाठी, राज्य प्राप्तीसाठी, दुर्लभ अशा मोक्ष प्राप्तीसाठी तिची उपासना अत्यंत फलदायी ठरते. चारी दिशा या महामायेची वस्त्रे आहेत. तिच्या नाभिस्थानात योनी चक्र असते. कृष्ण म्हणजे तामस गुण आणि रक्तवर्ण म्हणजे राजस गुण. या दोन्ही गुणांनी युक्त अशा सखी तिच्या बरोबर सतत असत. तिने आपले शरीर खंडन केले तरी सुद्धा ती सजीवच राहिली. याचा योग भाषेत असा अर्थ होतो की ती परिपूर्ण अंतर्मुखत्वाचे प्रतीक आहे. अग्निस्थान असलेल्या मणिपूर केंद्रात छिन्नमस्ता देवीचे ध्यान योगीजन करीत असतात. ही हिरण्यकश्यपूची उपास्य देवता आहे. आम्हाला एक भयभीत करणारा आणि विचित्र असा अनुभव होता. इतक्यात अर्ध्या रात्रीची वेळ झाली. चित्रविचित्र अशा प्राण्यांचे आवाज येऊ लागले. यात प्रामुख्याने वाघाच्या डरकाळ्यांनी आमचा थरकाप झाला. वाघाच्या आवाजाने तो शांत असलेला झाला. मदोन्मत्त होऊन त्या रक्तपान करू लागल्या. आमची शिरे एका बाजूस आणि धड एका बाजूस टाकण्यात आले आणि तरी सुद्धा आम्ही सजीवच असल्याप्रमाणे वाटत होते. शरीराचा दाह मात्र असहनीय होता.
त्या योगिनी गणांच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा क्षुद्रविद्येला आम्ही बळी पडलो होतो. तेवढ्यात आम्हास गाढ झोप लागली. त्या निद्रा अवस्थेत आम्हाला अस्पष्ट अशा आकाशात असलेल्या प्रकाशाचा एक झोत दिसला. तो प्रकाश आम्हास जवळ येणाऱ्या काळाप्रमाणे योगिनी गणांच्या वाऱ्यात मिसळून गेल्याप्रमाणे वाटला. आमची शिरे पुन्हा आमच्या धडांना येऊन चिकटली असे वाटले. आम्ही नेहमीप्रमाणे झोपेतून जागे झालो. आमच्या अंगावर साडी चोळी होती. नंतर आमची स्त्री लक्षणे बदलून हळूहळू लोप पावू लागली आणि पुरुष लक्षणे स्पष्ट होऊ लागली. रात्रीच्या अग्नीमध्ये आमची स्त्री वस्त्रे दग्ध होऊन आता त्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्रे आली. स्नानादी करून आम्ही ती नवीन वस्त्रे धारण केली. एवढ्यात एक वाटसरू आमच्यामध्ये येऊन मिळाला. तो आम्हास म्हणाला, मित्रांनो, काल रात्री तुम्ही पाहिली ती एक प्रकारची योग प्रक्रिया आहे. तुमच्या शरीरातील स्त्रीतत्व अत्यंत शुद्ध करण्यात आले. प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष तत्व अशी दोन्ही तत्वे असतात. या दोन्ही तत्वांची शुद्धी झाल्याशिवाय योग शक्ती विश्व चैतन्यातून प्रवाहित होत नाही. तुमच्यातील विश्व चैतन्यातून आवश्यक तेवढी शक्ती प्रवाहित होत आहे. आत्म्याला स्त्री पुरुष असा भेद नसतो. तो या दोन्ही तत्वांच्या आधाराच्या अतीत आहे. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेने योगिनी गणांच्या असाधारण योग प्रक्रियेने अनुपमेय अशी करुणा प्राप्त करून घ्याल. कितीही प्रयत्न केले तरी प्राप्त न होणारी अशी सुषुम्ना मार्गाची तुम्हाला ओळख झाली. यापेक्षा महान भाग्य ते कोणते? एवढे महाभाग्य प्राप्त होण्याचे कारण म्हणजे तुमच्या जवळ असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या चर्मपादुकाच होत. चर्मदेहातील चैतन्यातून निघून तुम्ही चैतन्य प्रवाह रूप असलेल्या दिव्यत्वाच्या अनुसंधानात आहात. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीला ते स्वतःच जाणतात. त्या इतर सर्वांसाठी अति अगम्य, अद्भुत आणि चमत्कार पूर्ण असतात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 38. बगलामुखी देवीच्या आराधनेचे विवरण. आम्ही पिटिकापुरमला जात असताना एक बैरागी भेटला. तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते. आम्हाला पाहताच त्या बैराग्याने विचारले, तुमची नावे शंकर भट्ट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना? आम्ही होकारार्थी मान हलवली. तो पुढे म्हणाला, या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या. तुमच्याकडे श्रीपाद प्रभूंसाठी चर्मपादुका आहेत ना, त्या मला द्या आणि माझ्याकडील कालनागमणी स्वीकारा. आम्ही त्याच्या विनंतीस मान्यता दिली आणि चर्मपादुका देऊन तो दिव्य मणी ठेवून घेतला. मी त्या बैराग्यास म्हणालो, अहो महाराज, मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वर्षीच्या घटना श्रीपाद प्रभूंच्या भक्ताला वर्णन करून सांगतो. या लीलांचे श्रवण करून ते भवसागर सहजपणे तरून जातात. या सर्वांसाठी मी केवळ एक निमित्त मात्र आहे. यावर तो बैरागी म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ हे आदिभैरव व आदिभैरवी यांचे संयुक्त स्वरूप आहेत. कालावर शासन करणारे कालभैरव सुद्धा तेच आहेत. ते कोणत्या वेळी कोणती घटना घडेल यांचे संपूर्ण ज्ञान त्यांनाच असते. त्यामुळे अव्यक्त रूपात असलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे संकल्प स्वरूप कोणत्याही देशकालाने बंदिस्त असणाऱ्या जीवाला समजणे शक्य नसते. देशकालाबरोबर क्रीडा, जीवांचा विकास, धर्म, कर्म यांचे फलित आणि त्यांचा प्रभाव संपूर्णपणे श्रीपाद प्रभूंच्या अधीन असतो. ज्ञान नसताना अहंकाराने स्वतःला हा महापंडित समजणाऱ्या लोकांचा गर्व ते तात्काळ हरण करून त्यांना अहंकार रहित करतात. तसेच विनयी, नम्र परंतु ज्ञानाचा अभाव असणाऱ्या साधकांना ते आपल्या कृपादृष्टीने पंडित करू शकतात. त्यांचा हा योग संपन्न अवतार आहे. ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि पुण्य राशींचा संचय व्हावा लागतो. असा सर्वसाधारण नियम आहे. त्यांचा कृपा कटाक्ष झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात. ते क्षणोक्षणी लीला विहारी आहे. श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांचा एका क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला साधकांना समजू शकतात. या क्रमाक्रमाने समजाव्यात हा सुद्धा त्या दिव्य लीलांचा अंतर्भाग आहे. श्रीपाद प्रभूंनी केवळ एकाच देशाच्या
किंवा एकाच प्रांताच्या लोकांच्या उद्धारासाठी अवतार घेतला नाही. अनेक कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणी निर्माण, स्थिती आणि लय पावत असतात. त्यांच्यातील परिणामक्रम सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या अधिकारात असतो. त्यांच्या दिव्य नेत्र गोलकात कोट्यावधी ब्रह्मांडांची वृद्धी आणि क्षय होत असतो. हेच त्यांचे निजतत्व स्वरूप आहे. त्यांचे निराकार स्वरूप म्हणजे परतत्व होय. अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे रूप कोणीच जाणू शकत नाही. त्यांचे महातत्व साकार रूपात पिठिकापुरात अवतरित होणे हीच त्यांची एक दिव्य लीला आहे. श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत अद्भुत आणि अनाकलनीय आहेत. त्या लीलांना अंत नाही. वेद सुद्धा त्यांचे वर्णन करताना मौन झाले. श्रीपाद प्रभूंचा जन्म अनंत आहे. वेदातील ज्ञान परिमित आहे, परंतु श्रीपादांचे ज्ञान, दिव्य शक्ती आणि करुणा अनंत आहे. ते सर्व देशात सर्व काळात स्थित असतात. सत्याचे सत्य, ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुद्धा न कळणारे त्यांचे महाअनंत स्वरूप आहे. बगलामुखी देवीची उपासना. बैरागी म्हणाला, मी वास्तविक पाहता बंगाल देशाचा रहिवासी आहे. मी बगलामुखी देवीची आराधना करतो. ही देवी दशमहाविद्यांपैकी एक आहे. शत्रूचा नाश इच्छिणाऱ्यांनी या बगला देवीची आराधना करावी. सर्व रूपातील परमेश्वराची संहार शक्ती बगला देवीच आहे. या देवीची आराधना केल्याने वाकसिद्धी प्राप्त होते. मनोवाक्य आणि कर्ममूल या दोघांच्या ऐक्यभावाने धर्मबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच मानले जाते. वाक्याला सुद्धा परा, पश्यंती, मध्यमा असे भेद असतात. सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते. पृथ्वीवरील आलेल्या या संकटाने विष्णू भगवान चिंतित झाले होते. त्यांनी तेव्हा तपस्या करण्यास आरंभ केला. त्यावेळी विद्या महादेवी बगलामुखी रूप घेऊन अवतरली. श्रीमन नारायणांना दर्शन देऊन तिने ते सृष्टीचा विध्वंस करणारे वादळ थांबविले. या देवीला काही लोक वैष्णवी देवी सुद्धा असे म्हणतात. मंगळवारी चतुर्दशीच्या अर्धरात्रीच्या वेळी ही प्रकट झाली. ही स्तंभन शक्ती रूपिणी आहे. तिच्यामुळेच सूर्यमंडळ स्थित आहे. तसेच स्वर्ग सुद्धा स्थित आहे. इहलोक आणि परलोकातील सर्व सुखे ही देवी कृपेने आपल्या भक्तांना प्रदान करते. साधकांच्या जीवनात हल्लकल्लोळ माजवणाऱ्या दुष्टशक्ती आणि अंधशक्तींची ही देवी निर्मूलन करून प्रगतीचे अभयदान देते. बगलामुखी देवीस वडवामुखी आणि अंधशक्तींचे ही देवी निर्मूलन करून प्रगतीचे अभयदान देते. बगलामुखी देवीस वडवामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी, बृहदा भानुमुखी अशा नावाने सुद्धा संबोधले जाते. सर्वप्रथम ब्रह्मदेवाने बगला महाविद्योपासना केली. या देवीने ब्रह्मदेवास बालरूपात दर्शन दिले. तिरुपती तिरुमलई या क्षेत्रात त्यांची तिने अर्चना केली. या देवीच्या मूर्तीची व्यंकटेश्वर पद्मावतीच्या मूर्ती समवेत ब्रह्मोत्सवाच्या मंगल सभेत अर्चना केली जाते. या महाविद्येच्या ब्रह्मदेवाने सनकादिक ऋषींना उपदेश केला होता. ब्रह्मानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूंनी केली होती. भगवान परशुरामाने सुद्धा आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली होती. मी तीर्थयात्रा करीत असताना पिठिकापुरमला येऊन पोहोचलो. श्री कुकुटेश्वराच्या देवस्थानात अर्चना केली. त्यानंतर अत्यंत मधुर बोलणाऱ्या एका सुंदर बालकास पाहिले. तो बालक मला म्हणाला, हे महोदया, आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहीत आहे. मी बऱ्याच काळापासून आतापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रयांच्या रूपात या स्थानी स्थित आहे. माझी लवकरात लवकर एका अर्चकाकडून नित्य पूजा करण्याची व्यवस्था करा. त्या बालकाच्या सांगण्यानुसार एका उत्तम ब्राह्मणाद्वारे अर्चना करून त्यांचा यथोचित बहुमान करण्यात आला. त्या अर्चकाचे नाव कलवर असे होते. त्याने कुकुटेश्वर आणि स्वयंभू दत्तात्रय या दोन्ही देवतांची मनोभावाने कष्टांची तमा न बाळगता आराधना केली होती. त्याला यासाठी भरपूर दक्षिणा व स्वयंपाकासाठी दक्षिणा दिली होती. ती त्याने घरी नेऊन पेटीत ठेवली आणि आश्चर्य असे की सकाळपर्यंत ती अदृश्य झाली होती. स्वयंपाकातील सारे पदार्थ अदृश्य झाले होते, परंतु तेथील ब्राह्मणांची पोटे रोजच्या पेक्षा दुप्पट तिपटीने भरली असल्याचा अनुभव त्यांना येत होता. यामुळे ते सुस्त होऊन आळसावले होते. सुस्ती येणे, धनदक्षिणा, स्वयंपाक अदृश्य होणे हा सर्वसामान्यांना अनाकलनीय विषय होता. कलवर एक निष्ठावंत, नियमनिष्ठ, वेदशास्त्र जाणणारा आणि त्याचा प्रचार करणारा अर्चक होता. परंतु यक्षिणींच्या प्रभावामुळे तो अत्यंत क्षीण झाला होता. यामुळे त्याची स्थिती लाजिरवाणी झाली होती. परंतु सर्व ब्राह्मण याबद्दल चर्चा न करता मौन राहत. एकदा एक बैरागी साधू कुकुटेश्वराच्या मंदिरात मूर्छित पडला. परंतु त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून लोकांनी तो मृत असल्याचे अनुमान केले.
थोड्याच वेळात त्याला श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापन्नार येलू यांच्याकडे नेले. त्यांनी त्या साधूची परीक्षा करून सांगितले की तो मृत झाला नाही अथवा मूर्छितही पडलेला नाही. तो समाधी अवस्थेत आहे. परंतु लोकांनी बापन्नार यांचे म्हणणे ऐकले नाही आणि ते त्या वैराग्यास दहन करण्यास घेऊन गेले. आश्चर्य असे की श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने त्याला अग्नी जाळू शकला नाही. तो समाधीतून जागा झाला आणि चितेवरून खाली उतरून आला. 8 दिवसातच तो साधू पूर्वीसारखा स्वस्थ झाला. यानंतर त्याला गावातील ब्राह्मण समाजाने भिक्षा देण्याचे नाकारले. त्यामुळे त्याला नाईलाजाने गवळ्याच्या घरी राहावे लागले. तेथे त्याच्या भिक्षेची सोय झाली. कुल, जाती, वर्ण यांचा भेदभाव न ठेवणारा तो साधू गवळी समाजात अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्या ग्वाल समाजात एक युवती होती. तिचे नाव लक्ष्मी असे होते. बालपणीच तिला वैधव्य आले होते. तिचा पती तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागत असे. तो सर्व गवळ्यांचा आवडता होता. त्या समाजात त्यास श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. गवळी लोकातील तंटे, बखेडे तो आपल्या कुशाग्र बुद्धीने तत्काळ सोडवून उत्तम निर्णय देत असे. त्याच्या लहान वयाकडे न पाहता लोकांनी त्याला नेता निवडले होते. त्याची पत्नी लक्ष्मी मोठी पतिव्रता स्त्री होती. त्यावेळी श्री व्यंकटप्पया श्रेष्ठींची गाय हरवली असल्याने श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध आणून देत असे. श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी नेहमी जात असत. त्या आजीला भूक लागली असे म्हणताच महालक्ष्मी समान असलेली व्यंकट सुभम्मा श्रीपादांना गरम दूध आणून देत असे. एवढेच नव्हे तर ती श्रीपादांना मोठ्या प्रेमाने साय, लोणी सुद्धा दे. एकदा लक्ष्मी गवळण दूध घेऊन आलेली असताना श्रीपाद प्रभू तेथे होते. ते मला खूप भूक लागली आहे असे म्हणू लागले. त्यावेळी व्यंकट सुभम्माने लक्ष्मीस अजून दूध आणून देण्यास सांगितले. तिने आपल्या घरातील स्वतःसाठी ठेवलेले दूध सुद्धा आणून दिले आणि स्वतः ताकावर काम भागवले. कुकुटेश्वराच्या मंदिरात 10 दिवस एक उत्सव चालू होता. यात ब्राह्मणांना यथोचित दक्षिणा संभावना दिली जात होती. यामुळे यक्षिणीचा प्रभाव थोडा कमी झाला होता. परंतु अजून सुद्धा ब्राह्मण भोजनासाठी केलेली पाकसामुग्री अदृश्य होत होती. यामुळे ब्राह्मणांना वेळेवर अन्न न मिळाल्याने ते क्षीण होत होते. पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा. पिठिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता. कुकुटेश्वरा मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती. पुराण श्रवणासाठी गावातील सर्व जातीचे लोक येत असत. पुराण सांगणाऱ्या पंडितांच्या जेवणाची व्यवस्था बापन्नाचार्युलू यांनी आपल्या घरी केली होती. पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी गवळीने आणलेले दूध घेत असे. श्रीपाद प्रभू सर्व हृदयांतरयामी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होते. हा पुराणिक महान पंडित आणि महान योगी होता. तो आपल्या योग शक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत असे. त्या रूपातील चैतन्य तो आकर्षित करून घेत असे. दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योग दृष्टीने पाहत असे. लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्या पंडिताला स्वतःचा आत्मा दिसत असे. लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालरूपात जन्माला होता. त्यावेळी तो 4-5 महिन्यांचा होता. पुराण पंडिताने योग शक्तीने आपले शक्तिरूप कसे आहे ते पाहिले. त्याचे मूल रूप स्त्री समान लक्ष्मीशी निगडीत होते हे त्यास कळले. त्याचे स्वरूप स्त्री तत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले. आपले पुरुष तत्व 4 महिन्यांच्या बालकात असल्याचे आणि थोडेच दिवसात आपले कर्मशेष पूर्ण झाल्यासारखे त्याला जाणवले. पिठिकापुरम मधील कर्म ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराण पंडिताचे रूप धारण केले होते. लक्ष्मीचे तिच्या पतीवर अनन्य साधारण प्रेम होते. तिच्या पतीचे चैतन्य भूतकालातील शरीर सोडून येणार नाही हे तिला कळले होते. लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूलतत्व पुराण पंडितात विलीन झाले होते हा विषय सर्व ज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहित होता. श्रीपाद प्रभू त्या पुराण पंडिताला म्हणाले, अरे पंडिता, ही लक्ष्मी निरागस आहे. ती काही दिवसातच आपली जीवन यात्रा संपवणार आहे. ती मृत झाल्यावर तिची काय गती होईल? तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अज्ञान रूपात गवळी होशील. त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ देईल. तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षिले आहे. गवळणीच्या रूपात असलेले चैतन्य थोड्या दिवसांनी शरीराचे पतन झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात मिसळणार ना. ही गवळणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे. तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस. तुमचे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहित आहे. भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्मावती देवी स्वरूप मानून मी तिला सुवर्ण तिलक लावून आशीर्वाद देईन. तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवेन. पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपती व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धारून जाल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांच्या लीला अति अगम्य अद्भुत असतात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.
श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 39. नागेंद्र शास्त्रींबरोबर. मी कालनाग मण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली. श्री पिठिकापुरम क्षेत्रात केव्हा पोहोचेन अशी मनाला तीव्र ओढ लागली होती. कालनागाचे स्वरूप. प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले. त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्र शास्त्री असे होते. तो मंत्रशास्त्र विद्येत अत्यंत निपुण होता. त्याच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत होते. ते कोणाला चावत नसत. नागेंद्र शास्त्री या नाग सर्पांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळीत असत. ते त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत. दिव्य नागांना मणी असतो. अनेक वर्षापासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे. त्याने कालनाग नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती. नागमण्याचा प्रभाव. नागेंद्र शास्त्री आम्हास म्हणाला, हे बंधूंनो, आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे. आपल्यासारख्या थोर व्यक्तींचे चरणकमल माझ्या या कुटीत विसावले. मी 15 वर्षाचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो. पिठिकापुरम क्षेत्रातील कुकुटेश्वराचे मंदिर आणि पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले. मंदिरातील स्वयंभू दत्तात्रयांच्या मूर्तीजवळ एक कालनाग पाहिला. त्यांच्या फणीवर एक मणी होता. कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात. कालनागाच्या फण्यावर मणी असून तो महर्षीप्रमाणे निरंतर योग ध्यानात मग्न असतो. मानवांनाच नव्हे तर नागांना सुद्धा वेगवेगळ्या स्थिती असतात. साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही. कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यांमध्ये मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती असते. या नागमण्यामुळे अशुभ स्पंदनांचा लय होऊन शुभप्रत स्पंदने प्रस्फुटित होतात. त्या मंगलमयी स्पंदनाने मंगळ ग्रहाच्या पीडितांना त्यांच्या पीडा नष्ट होऊन शुभ फल प्राप्त होते. मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात. जसे घरच्या लोकांचा विरोध, बांधवांचा मित्रांचा विरोध, ऋणबाधा, कन्येचा विवाहास विनाकारण विलंब, कोणत्याही कामात समर्थता असून सुद्धा यशप्राप्ती न होणे इत्यादी. स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली. तो मणी मिळाल्यास मला जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखे होईल. श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा. नागदोष निवारणार्थ नियम. मी नरसिंह वर्मांच्या घराजवळून जात होतो. श्रीपाद प्रभू त्यांच्या घरासमोरील अंगणात लीला विनोद करत होते. त्याबरोबरच झाडांना पाणी घालणे सुद्धा चालू होते. श्री नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते. त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते. त्याला चांगले पाणी मिळावे यासाठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळे करीत असताना त्यांच्या हातास श्रीपादांच्या पायाच्या ताम्र पादुका लागल्या. त्या 12 वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभ लक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या. तितक्यात नागेंद्र शास्त्रींचे हाक कानावर आले. मी आश्चर्याने त्यांच्या जवळ गेलो. नरसिंह वर्मा त्या पादुकांना शुद्ध जलाने व नंतर नारळाच्या जलाने धुत होते. त्या धुतल्यानंतर त्यांनी त्या श्रीपादांच्या पादपद्माजवळ ठेवल्या. त्या पादुकांची पूजा करण्यासाठी वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते. परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता. त्या पादुकांना त्यांनी मोठ्या प्रेमाने कुरवाळले. नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर असे श्रीपादांनी सांगितले. ते म्हणाले, नागेंद्र शास्त्री, तू कालनागाजवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पाहत होतास. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कालनाग ज्या दिव्य पादपद्माची आराधना करून त्याच्या दिव्य मनाने ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे. या दिव्य पादुका माझ्याच आहेत. त्याचीच तू नित्य नियमाने पूजा अर्चना करीत जा. आधिव्याधींनी पीडित जन तुझ्याकडे येतील. त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे. ते प्राशन करताच त्यांची व्याधींपासून सुटका होऊन ते त्वरित शांत होतील. श्रीपाद प्रभूंनी नंतर नागदोष परिहारार्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले आणि म्हणाले, अहो नागेंद्र शास्त्री, माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा. लोक कल्याणासाठीच नागशास्त्र विद्येचा उपयोग करा. दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ. श्रीपाद प्रभू म्हणाले, हे नागेंद्र शास्त्री, कालांतराने शंकर भट्ट, धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील. माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्यमणी नक्की प्राप्त होईल. तोपर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्य नियमाने कर. शरीर धर्माचा सुद्धा एक काळ असतो. तसेच मनाचा, प्राणाचा सुद्धा एक काळ असतो. परंतु आत्मा मात्र कालातीत आहे. त्या त्या ग्रह नक्षत्राप्रमाणे तो काळ सिद्ध असतो. वृद्धी किंवा क्षय काळाप्रमाणे होत असतात.
अनेक ब्रह्मांडांना जन्म घेऊन त्यांची वृद्धी होते. काही काळ त्यांची एक स्थिती असते, नंतर ते सर्व लय पावतात. हा अंत म्हणजे काल महिमाच आहे. या प्रकारचा काळ स्वरूप ही माझ्या अधीन आहे. माझी आराधना करणाऱ्यांना काळ पुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो. भूत प्रेत पिशाचादी महाशक्ती सुद्धा दत्त आराधना करणाऱ्या साधकांचे काही बिघडू शकत नाही किंवा काही वाईट करू शकत नाही. या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्यापेक्षा जास्त बलवान मीच आहे. माझ्याकडून बलप्राप्ती करून घेऊन जीवराशी वृद्धिंगत होतात. गर्वाने मदोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो. गर्वाला, अहंकाराला आणि सर्व अनिष्ट स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो. माझी आराधना करीत सर्वदा शांतिरूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्य संतुष्ट होऊन आनंदरूप करतो. त्या महापुरुषांनी माझी वर्माच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती. श्री वर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत. दत्तात्रयांना सुद्धा अन्नदानाची खूप आवड होती. कोणताही जीव भुकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे. ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत. हे सर्व भूत हितकारी होते. मी महास्वामींची आज्ञा घेऊन निघालो. त्या स्थळी मी आश्रम उभारला होता. जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगत असे. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, तुझी मंत्रशास्त्र विद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण. पीडितांची निरपेक्ष भावाने सेवा कर. लोकांनी स्वेच्छेने दिलेले तेवढे धन स्वीकार कर. अधिक धनाची अपेक्षा करू नकोस. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे. अध्याय 40. भास्कर शास्त्री, शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव. आम्ही अनेक प्रकारच्या वाहनातून प्रवास करीत होतो. कधी पायी, कधी 2 बैलांच्या गाडीने, तर कधी घोडा गाडीने असा आमचा प्रवास चालू होता. असा प्रवास करीत करीत त्रिपुरांतक क्षेत्री येऊन पोहोचलो. तेथे त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले. या ठिकाणी आम्हास अनेक दिव्य अनुभव आले. आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या. आम्ही प्रवास करीत असताना श्रीचरण सुद्धा आमच्या बरोबर प्रवास करीत असल्यासारे भासत असे. आम्ही पावले टाकीत असताना ती पावले आमची नसून श्रीचरणच आमच्या शरीरात प्रवेश करून पावले टाकीत असल्यासारखे वाटे. आम्ही बोलत असताना सुद्धा आम्ही काय बोलत असू ते आम्हालाच कळत नसे. श्रीपाद प्रभूच आमच्याद्वारे बोलत असल्याचे जाणवे. आम्ही जेवण करीत असताना ते आमच्या मुखानेच भोजन करीत असल्याचा भास होत असे. आमच्या शरीरातील मांस, रक्त, नाड्यामधून श्री प्रभूच भरून असल्याचा अनुभव येत असे. शास्त्रातील जीवात्माच परमात्मा आहे हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो. परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्रींचा स्पर्श नसताना सुद्धा अनुभवास येत होता. या प्रकारची लीला आम्ही पूर्वी कधीही पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती. श्री त्रिपुरांतकेश्वराच्या अर्चक स्वामींचे नाव भास्कर शास्त्री असे होते. त्यांना आमचा फारच अभिमान होता. ते पिठिकापुरमला वास्तव्यास होते. अर्चना करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती. ते षोडशी राजराजेश्वरी देवीचे भक्त होते. श्री पिठिकापुरम निवासी कुकुटेश्वर महाप्रभूंची स्वामिनी श्री राजराजेश्वरी देवीने स्वप्नात त्यांना मंत्र दीक्षा दिली होती. आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथी म्हणून राहावे अशी आम्हास त्यांनी विनंती केली. आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या पादुका असल्याचे त्यांना कळले होते. त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या. त्या पादुकेमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले, बाळांनो, तुम्ही केवढे धन्य आहात. या पादुकांची भास्कर शास्त्री पूजा करीत असत. या पादुका सध्या ताम्र रूपात आहेत. भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने त्या पादुका काही वर्षानंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील. हिरण्य लोकातील काही महापुरुषांनी या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता. त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्या जवळ आणण्यात आल्या. त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन तेथील दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो. त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो. त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते. यानंतर या पादुकांची 18,000 महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन माझ्या जन्मस्थानी पिठिकापुरम गावी समंत्र पूजा अर्चना करून जमिनीच्या 300 फूट खाली खोलवर प्रतिष्ठापना करतील. तेथे स्वर्णमय कांती असलेले दिव्य नाग माझी दररोज अर्चना करतील. याच्या समवेत 64,000 योगिनी असतील. त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील. मी तेथे ऋषी संघटनेबरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरवून सर्वांच्या सत्संगाचा लाभ घडवीन. या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पिठिकापुरम आहे. ही योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभवता येते.
माझ्या स्वर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहे त्या ठिकाणीच पिठिकापुरम प्रतिष्ठापित होईल. यासाठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात राहा. भविष्यात अनेक चित्रविचित्र घटना घडणार आहेत. माझ्या महासंस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यांसारखी रांग लागली. ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो. अंगावर रोमांच दाटले, नेत्रातून अश्रुपात होऊ लागला आणि अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो हे कोणालाच कळले नाही. श्री भास्कर शास्त्री षोडशी राजराजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते. मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली. श्री राजराजेश्वरी देवी विवेकाची खाण. ते म्हणाले, हे बंधूंनो, राजराजेश्वरीच्या चैतन्याचा विचार करणारे तुमचे मन यापुढे विशाल सीमा ओलांडून पलीकडे जाणार आहे. राजराजेश्वरीच्या शुद्ध आचरणाने आपले सर्वसाधारण मन मेधा शक्ती व शक्तीत परावर्तित होईल. तसेच आपली बुद्धी विवेकपूर्ण होण्यासाठी ती महामाता आपणास सहाय्य करेल. आपल्या संकुचित वृत्तीचे निर्मूलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल. साधारणपणे शक्ती आणि विवेक एकाच व्यक्तीत एकत्रित दिसत नाहीत, परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती आणि विवेक दोन्ही एकाच व्यक्तीमध्ये नांदतात. दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात, ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपणास प्राप्त होते. विश्वातील विशाल भावांची बुद्धी कन्या श्री राजराजेश्वरी देवी आपणास मुक्त हस्ताने सहकार्य करते. अत्यंत अद्भुत असे दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी, शाश्वत अशी दिव्य मातृशक्ती मिळवण्यासाठी, विश्वातील महान कार्य सफल होण्यासाठी तिचा अनुग्रह अनंत आवश्यक आहे. श्री राजराजेश्वरी देवी अनंत अशा विवेकाची खाण आहे. तिने काही जाणण्याचा संकल्प केल्यास तरी ती ते जाणून घेते. तिला अगम्य असे या विश्वात काहीच नाही. सर्व विषय, सर्व जीव, त्यांचे स्वभाव, त्यांना हलवण्याचे सामर्थ्य, या प्रपंचातील प्रत्येक धर्म, त्याला संबंधित योग्य असा काळ, या सर्व गोष्टी राजराजेश्वरी देवीच्या स्वाधीन असतात. तिच्यामध्ये पक्षपात दृष्टी अजिबात नसते. तिला कोणाबद्दल अभिमान किंवा द्वेष भावना नसते. साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांना ती विश्वासपात्र समजून स्वतःच्या अंतरंगात स्वीकारते. ही राजराजेश्वरीची शक्ती वाढवून साधक त्यांच्या विवेक बलाने विरोधी शक्तींचे निर्मूलन करू शकतात. ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते. ती विश्वात कोणाबरोबरही अनुबंध न ठेवता म्हणजे असंगत्वाने आपले कार्य करीत असते. ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावाप्रमाणे, गरजेप्रमाणे आपला व्यवहार ठेवते. ती कोणावरही जबरदस्तीने शासन करीत नाही. साधना पूर्ण झाल्यावर ती आपल्या भक्तांना योग्यतेप्रमाणे प्रगतीपथावर चालवते. अज्ञानांना त्यांच्या अज्ञान मार्गाने जाऊ देते. त्या मार्गाने जाणाऱ्या भक्तांचे पालन पोषण करून त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना क्षमा करते. ते चांगले वागोत अथवा वाईट वागोत, ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. तिची करुणा अनंत आहे. ती या संसार रूपी सागरातून तारून नेणारी आहे. तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहेत. राक्षस, असुर, पिशाच या सर्वांनाच ती आपल्या मुलांप्रमाणे वागवते. तिला कितीही दया आली तरी तिचा विवेक जागृतच असतो. परमात्म्याने आज्ञा पिलेला मार्ग ती कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. ती प्रयोगात आणते. त्या शक्तीचे ज्ञान केंद्र ती स्वतःच असल्याने आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपणास सत्य ज्ञान बोध होतो. राजराजेश्वरी देवीची शक्ती प्राप्त करावयाची असेल तर आपणास कर्तव्य दक्षता, सत्य शोधन यासारख्या गुणांचा अवलंब केला पाहिजे. यामुळेच आपणास मातेचा अनुग्रह प्राप्त होईल. मी पिठिकापुरमला वास्तव्य करून असल्याने श्रीपाद प्रभूंच्या कृपेस पात्र झालो. तसेच त्यांच्या कृपा प्रसादानेच माझी राजराजेश्वरी देवीची दीक्षा सुफलित झाली. आज माझा दीक्षा दिन आहे. आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस, तसेच अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस. श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पिठिकापुरमहून निघून संचार करण्यास जातील हे मी तुम्हाला उद्या सांगेन. तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा जरी घेतला तरी हा महाप्रसाद घेऊन तुम्ही सुद्धा धन्य व्हाल. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. आजच्या दिवशी आपण 4 अध्याय या ठिकाणी समाप्त केले. आपला 34, 35, 36 याच्याबद्दल थोडस विवेचन राहिलं आहे. ते झाल्यानंतर जर वेळ उरलाच तर आपण पुढे जाऊया, पण शक्यता कमी आहे. काल 34व्या अध्यायामध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या त्यातलं पहिलं वाक्य असं होतं
की महाराज परोक्ष रूपाने वेगवेगळ्या लीला करतात. तर मागेही आपण बघितलं की हे 3 प्रकार आहेत. महाराज आपल्याला कशाप्रकारे दर्शन देतात किंवा आपण जी काही महाराजांची सेवा करतोय, कारण आपल्यालाही प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण जी महाराजांची सेवा करतोय, तर महाराजांनी आपल्याला दर्शन द्यावं किंवा महाराजांचं काहीतरी आयुष्यात आपल्याला अशी काही घटना, अनुभव यावेत. तर महाराजांचे हे अनुभव 3 प्रकारे आपल्याला अनुभवता येतात. त्यातला पहिला भाव आहे प्रत्यक्ष भाव किंवा साक्षात भाव किंवा साक्ष भाव. दुसरा आहे परोक्ष भाव आणि तिसरा आहे अपरोक्ष भाव. हे थोडक्यात असं जर म्हणायचं म्हणलं, हे प्रत्यक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष म्हणजे काय? तर प्रत्यक्ष म्हणजे जे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी किंवा आपली जे ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांनी अनुभवू शकतो. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला त्या देवाचं दर्शन घडतं. तेव्हा प्रत्यक्ष आपल्याला तो चमत्कार दिसतो. काहीतरी एखादा अ, खूप मोठा प्रकाश दिसेल किंवा अन्य कुठल्याही रूपाने. याला म्हणतात प्रत्यक्ष भाव. दुसरा आहे परोक्ष भाव. म्हणजे आपल्याला अशी न्यूज कळली, की पुण्यामध्ये पाऊस पडला आहे. तर आपण हे अनुमान लावतो, की पाऊस पडलाय याचा अर्थ रस्ता ओला झालेला आहे. हे जे अनुमान भाव आहे, ह्याला म्हणतात परोक्ष भाव, की प्रत्यक्ष ती गोष्ट आपण अनुभवत नसतो. परंतु आपल्याला हे माहिती असतं, ही गोष्ट घडली म्हणजे याच्यामागे हीच गोष्ट आहे किंवा याच्यानंतरची कृती हीच घडणार आहे. त्यामुळे जसं आपण बऱ्याचदा म्हणतो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण हा परोक्ष भाव प्रत्येकाने अनुभवलेला आहे, की आपल्या आयुष्यात ज्याही वेळेला काहीतरी चांगलं घडतं, एखादा आपल्याला जी गोष्ट अशक्य वाटते, ती गोष्ट घडून येते. त्यावेळेला आपण म्हणतो, हा महाराजांचाच अनुभव आहे. महाराजांनीच हे सगळं घडवून आणलं. ह्याला म्हणायचं परोक्ष अनुभव. आणि ह्यापेक्षा अत्यंत अद्भुत असा असलेला जो भाग आहे त्याला म्हणतात अपरोक्ष म्हणजे डायरेक्ट नॉलेज, की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असता. म्हणजे महाराजांनी आपल्याला दर्शन देणं हा झाला प्रत्यक्ष भाव आणि आपणच आपल्यामध्ये महाराज असल्याचं अनुभवती येणं. जसं आपण श्रीपाद चरित्र ऐकत असताना आजच्या अध्यायात या गोष्टी आहेत, की ज्यावेळेला ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये जागृत होते, त्यावेळेला आपलं स्वतःवरचं नियंत्रण जे आहे ते सगळं निघून जातं. आपण कुठे आहोत, काय आहोत, आपण पुरुष आहोत का स्त्री आहोत, आपण कुठे जन्माला आलेलो आहोत, या सगळ्याचं भान सुटलेलं असतं. हा जो अनुभूतीचा भाग आहे, याला म्हणतात अपरोक्ष अनुभूती. त्यामुळे ही परोक्ष अनुभूती, की जी आपण अनुमानाने काढतो, की आपण अंदाज बांधतो, की ही गोष्ट ह्याच्यामुळेच घडलेली असेल किंवा आपल्याला त्याचा मागे अनुभव आलेला असतो, की आपण ती प्रत्यक्ष अनुभवलेली असते. म्हणून आपण म्हणतो, की नाही हे असं झालं म्हणजे हे असंच असणार. याला म्हणतात परोक्ष भाव. तसं ते शंकर भट्ट म्हणतात, की आम्ही मार्गामध्ये जात असताना आम्हाला जेवण पुरवलं जातंय, निवासाची व्यवस्था होतीये किंवा जे सज्जन लोकं भेटतायत, की जे महाराजांचे अनुभव त्यांच्या आयुष्यातले सांगतायत. ही सगळी महाराजांची परोक्ष रूपाने लीलाच आहे. म्हणजे ते प्रत्यक्ष नसले तरी हे सगळं तेच घडवून आणत आहेत. त्यानंतर एक जी कथा आहे, की तो एक गरीब ब्राह्मण असतो आणि हा धर्मदत्त आणि शंकर भट्ट हे दोघेही जात असतात आणि तो गरीब ब्राह्मण ते मध्ये रस्त्यात असतो. जो सावकार यांनी पैसे दिले नाही म्हणून त्याच्याकडून त्याचं सगळं घर जे आहे ते सगळं रिकामं करत असतो. तर हे दोघं त्या ठिकाणी जातात आणि ह्यांना फार वाईट वाटतं, की या ब्राह्मणाला किती त्रास देतायत वगैरे आणि म्हणून ते सावकाराला असं म्हणतात, की तुम्ही याला आणखीन 2 महिन्याचा अवधी द्या. हा 2 महिन्यात नक्की पैसे तुमचे पूर्ण देईल. आणि जर नाही दिले तर आम्ही ते तुम्हाला देऊ म्हणून. असे तिथे कमिट करतात. आता त्यावेळेला शंकर भट्टाला ही जाणीव होते, की आपण बोलून तर खरं गेलोय, पण आपल्याकडं ना पैसे आहेत ना काही ह्याला देण्यासारखं काही आहे. पण आपण कमिट केलेलं आहे. तर त्या कमिटमेंटच्या आधारावरती तो जो सावकार आहे, तो या दोघांकडे बघून, की हे कोणतरी सज्जन दिसतायत आणि म्हणून त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याला 2 महिने देतो. पण कंडिशन असं घालतो, की ते 2 महिने जोपर्यंत हा हे फेडत नाही, तोपर्यंत तुम्ही इथंच राहायचं. आता ते शंकर भट्टाला खूप लागतं मनाला, की अरे मी असं काहीतरी बोलून बसलो. माझ्या जिभेवरती माझं नियंत्रण राहिलं नाही. मी सहज पटकन बोलून गेलो आणि माझ्यामुळं हा धर्मदत्त जो आहे, हा सुद्धा माझ्यामुळे अडकला. तर आपल्याही बाबतीत असं बऱ्याचदा घडतं, की आपण सहज कोणाला तरी काहीतरी बोलून जातो आणि नंतर विचार करतो, अरे आपण अविवेकाने काहीतरी बोलून गेलोय. असं नव्हतं बोलायला पाहिजे. पण आता आपल्याला ती संधी नसते. आणि मग असं वाक्य आहे, की अशा परिस्थितीत प्रभूवरील भक्ती दृढ होते किंवा मानव भक्तिरहित होतो. की ज्यावेळेला संकट समोर येतं, की आता आपल्याला असं कळतं, की अरे आता काहीच होऊ नाही शकत, की माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी काही पैसे आणू शकत नाहीये. या ब्राह्मणाकडे कुठले पैसे नाहीयेत. हे 2 महिन्यानंतर कसं होणार आहे?
आणि मग नंतर 2 महिन्यानंतर आम्हाला त्या न्यायाधीशासमोर, कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि कोर्ट जी शिक्षा देईल ती आम्हाला भोगावी लागणार आहे. तर ही ज्यावेळेला कठीण परिस्थिती समोर येते, त्यावेळेला तो शंकर भट्ट असे म्हणतात, की अशा वेळेला 2 गोष्टी होऊ शकतात. एक, की आपल्या श्रद्धास्थानावरची आपली श्रद्धा जी आहे ती आणखीन दृढ होते, की नाहीये ठीक आहे, किती संकट असू दे, पण माझा देव आहे, माझे महाराज माझ्यासोबत आहेत. हा विश्वास आणखीन दृढ होतो किंवा काय आहे, मी एवढं महाराजांची सेवा केली आणि माझं हे असं झालं, जाऊन दे आता मी काही महाराजांची सेवाच करणार नाही. असं म्हणून तो व्यक्ती भक्तिरहित होऊ शकतो. हे दोन्ही मार्ग त्या ठिकाणी ओपन आहेत. कुठला मार्ग त्यावेळेला तो व्यक्ती निवडतोय, त्याच्यावरती पुढे होणारी घटना अवलंबून आहे. आता हे धर्मगुप्त आणि शंकर भट्ट जे आहेत, ह्यांनी कुठला मार्ग निवडलाय? तर ह्यांनी तो श्रद्धेचा मार्ग, की त्यांची श्रद्धा आणखीन दृढ झाली. धर्मगुप्त मात्र एकदम निश्चिंत होते, विथआऊट टेन्शन. ओके, जे घडतंय ते सगळं महाराजांच्या कृपेने घडतंय. कारण पूर्वाश्रमीचे अनुभव. मागं काय घडलेलं त्यांच्या आयुष्यात हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे ते म्हणले, की ठीक आहे, ही महाराजांचीच कदाचित लीला असेल. सगळं महाराज करतील. हा दृढ विश्वास त्यांच्यामध्ये होता. आणि म्हणून ते शंकर भट्टाला असे म्हटले, की घडलेल्या घटनांचा विचार करू नये. झालेल्या, होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य हे सारेच प्रभूंची लीला आहे. त्यामुळे ही महाराजांची लीला आहे. त्यामुळे तू विचार करू नको. जे होईल ते आपण बघूया. त्यानंतर ह्यांच्याकडे दरिद्रता असल्यामुळे त्या ब्राह्मणाकडेच ते राहिले. तो ब्राह्मण गरीब असल्यामुळे ना ह्यांना खायला देऊ शकला, ना स्वतः खाऊ शकला. त्यामुळे मग ह्या दोघांनी असा विचार केला, की आपल्याकडे आता ऑप्शन नाहीये, तर आपण एक काम करूया. आता महाराजांचं नामच आपल्याला तारू शकतं. नामस्मरणाशिवाय दुसरा आपल्याला पर्याय नाही. आणि त्यांनी मोठमोठ्यांनी श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद असं महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि जसं-जसं नामस्मरण करत गेले, तसं-तसं त्यांचा आत्मविश्वास दृढ होत गेला, की नाही ठीक आहे महाराज करतील काही ना काहीतरी. असं त्या नामस्मरणाने ही नामस्मरणाची ताकद आहे. कारण नामस्मरणामध्ये तुमचं मन एकाग्र होतं आणि मन शांत झाल्यानंतर मनाची ताकद वाढते. त्यामुळे नामस्मरण कितीही कठीण प्रसंग आला, तरी आयुष्यामध्ये नामस्मरणाची साथ कधी सोडू नये. तर हा त्यांचा विश्वास आणखीन वाढत गेला. सगळे जे आजूबाजूचे लोकं होते, तेही त्या ठिकाणी गोळा झाले. तेही नामस्मरणामध्ये जॉइन झाले. ज्याला त्या ब्राह्मणाबद्दल दया वाटत होती. आणि अशामध्येच परिस्थिती अशी घडली. महाराजांची लीला किती अजब आहे बघा, की त्या गावातली जी लोकं आहेत 2 गटामध्ये विभागली गेली. एक गट या शंकर भट्ट आणि यांच्या बाजूने होता, की नाही हे यांचे पैसे फेडतील आणि एक गट होता, की नाही हे फेडू नाही शकणार. आणि तिथं पैजा लागल्या. अ, की फेडले तर मग एवढे पैसे आम्हाला द्यायचे, नाही फेडले तर एवढे पैसे द्यायचे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आणि ह्या शंकर भट्ट आणि ह्यांना काहीच कळालं नाही, कारण ह्यांना पुढचं काहीच माहीत नाही. ते फक्त बोलून गेलेत. हे फक्त या दोघांनाच माहिती आहे. पण लोकांना असं वाटत होतं, की हे 2 कोणतरी ज्ञानी व्यक्ती आहेत आणि ह्यांना माहिती आहे पुढं काय होणार आहे. तर त्यावेळेला एक अ, नारद पुराणामधलं एक वाक्य या ठिकाणी आहे, की "सत्यम विधातु निजभृत्य भाषितम्." की नारदांनी असं सांगितलं आहे, की जो नारायणाचा भक्त आहे, म्हणजे जो भगवंताचा भक्त आहे, हा भक्त जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, त्यावेळेला ते पूर्ण करण्याचं वचन किंवा ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्याच्या देवतेची असते किंवा तो ज्या नारायणांची भक्ती करतोय, त्या नारायणांची ती जबाबदारी असते. आता हे बोलणं जे आहे, आपण बोलतो वाणीनी बोलतो. त्या वाणी ज्या आहेत, या 4 वाणी आहेत. मूळ चत्वार वाचा आपण असं ते मनाचे श्लोक आता वाचतोय सप्ताहामध्ये. त्याच्यामध्ये म्हटलंय गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. तर ते ह्या 4 वाचा आहेत. वैखरी, परा, पश्यन्ती, मध्यमा. की वैखरी म्हणजे आपण जे सरळ जे आपण आता एकमेकांशी जसं नॉर्मल बोलतो त्याला म्हणतात वैखरी वाणी. जे मोठ्या आवाजात आपण बोलतोय. दुसरं आहे मध्यमा, जे आपण ओठ न हलवता पण थोडंफार मनातल्या मनात थोडं गुणगुणतोय किंवा बोलतोय. ओठ हलवत नाहीये, पण आतमध्ये शब्द उच्चार चालू आहे. तिसरी जी आहे ती आहे पश्यन्ती म्हणजे मनातल्या मनात त्याचा अ, जे काही आपल्याला बोलायचंय ते आपण मनातल्या मनात बोलतो. कुठलीही शारीरिक हालचाल त्या ठिकाणी घडत नाही. याला म्हणतात पश्यन्ती वाणी आणि चौथी जी आहे ती परावाणी ज्याला परमेश्वराची वाणी असं म्हटलं जातं. ह्या 4 पैकी कुठल्याही वाणीनं ज्यावेळेला परमेश्वराचा भक्त बोलतो, त्यावेळेला ती बोललेली गोष्ट पूर्ण करणं ही त्या परमेश्वराची जबाबदारी असते. म्हणून समर्थांच्या सेवेकऱ्यांनी कायम लक्षात ठेवावं, की केवळ शब्दांनीच नाही, तर मनातल्या येणाऱ्या विचारांवरती सुद्धा आपल्याला नियंत्रण आणलं पाहिजे. कारण मनात सुद्धा जर आपल्याला असा विचार आला, की "अरे, मला तर हे हवंय, पण मला हे मिळेल का?" असं जर आपण मनात सुद्धा विचार केला, म्हणजे त्या पश्यन्ती वाणीने जरी विचार केला, तरी सुद्धा ती गोष्ट पूर्ण करण्याचं सामर्थ्य किंवा ती जबाबदारी आपल्या परमेश्वराची असते.
आणि मग आपण ते म्हणतो की माझं हे होईल का? तर तो परमेश्वर जो असतो म्हणतो तथास्तु. नाही होणार. शंका घेतली म्हणून नाही होणार. म्हणून ह्या चारही वाणीच्या रूपातून आपण नेहमी चांगलंच बोललं पाहिजे, चांगलेच विचार केले पाहिजेत, चांगलीच कृती केली पाहिजे. ती ह्यासाठी आहे. आणि म्हणून हे जे शंकर भट्ट बोलून गेलाय, आता ते पूर्ण करण्याचं काम हे श्रीपाद श्रीवल्लभांचं आहे. कारण त्यांचं ते श्रद्धास्थान श्रीपाद श्रीवल्लभ आहे. त्यामुळे तो शंकर भट्ट असं म्हणतात, की मी एक सामान्य माणूस आहे. ना मला ज्योतिष कळतंय, मला ना वेदांत कळतोय, ना वेद माहिती आहेत, काहीच माहीत नाही. मी केवळ एक संकल्प केलाय, की मला महाराजांचं चरित्र लिहायचंय. याच्या पलीकडं माझं काही नाही. आणि म्हणून ते महाराजांना विनवणी करतात, की महाराज काय आहे ते ह्यातनं सोडवा. मला तर काही येत नाही. हे जे मला जे काही येत नाही किंवा मी अतिशय सामान्य आहे, हे म्हणणं म्हणजे शरणागती आहे. आपण सरेंडर करतो. मीच अस्तित्व त्या ठिकाणी जातं. आणि हा जर दृढ विश्वास असेल, तर मग चमत्कार नक्की घडू शकतात. मग तो चमत्कार होतो. तो शर्भेश्वर शास्त्री जो आहे, तो काय करत असतो, तर एका त्याने प्रेताला किंवा प्रेतात्म्याला त्यांनी अ, बांधलेलं असतं. त्यामुळे तो प्रेतात्मा जो आहे, ज्याला भूत आपण म्हणूया, तर तो भूत जे आहे ते पुढचं काय घडणार आहे, मागं काय घडलंय याचं त्याला सांगत असतो. आणि तो म्हणतो, की त्या शर्भेश्वर शास्त्रीची जी बहीण आहे, त्या बहिणीचा नवरा मेलाय असं तो सांगतो आणि अशी-अशी घटना झाली आहे. आणि मग त्या बहिणीला गावातले लोकं सांगतात, की तुम्ही शंकर भट्टाकडे या. तो महाराजांचं असं-असं बघतोय, तर त्यांच्या कृपेने कदाचित होईल. मागच्या प्रवासात त्यांना जे महाराजांच्या सानिध्यातल्या अक्षता मिळाल्या होत्या, त्या अक्षता त्या ठिकाणी ते शंकर भट्ट देतात. त्या अक्षतांच्या कृपेने त्या बाईचा नवरा घरी येतो आणि त्याच्यामुळे ती बाई जी आहे ती त्या ब्राह्मणाचं कर्ज फिटवते. न्यायाधीशांनी कुठली यांना शिक्षा केली नाही. तर अशा प्रकारे महाराजांवर जर दृढ विश्वास असेल, तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा सहज घडू शकते. पण कठीण प्रसंगामध्ये आपला विवेक जागृत ठेवणं, ह्या चारही वाणींनी आपल्या जे शब्दप्रयोग करायचे आहेत, ते अतिशय विचारपूर्वक करणं, हे खऱ्या अर्थाने भक्ताचं काम आहे. आणि इथे भगवंत काम करत नाही, इथे भक्तालाच कर्म करावं लागतं. आणि असं जर दृढ विश्वासाने जर कर्म घडलं, तर अशक्य वाटणारी गोष्ट, की माझ्या आयुष्यात हे घडणार नाही, असं जे आपल्याला वाटत असतं, तीही गोष्ट या दृढ विश्वासाने आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे या जगात आपण जर स्वामींचे सेवेकरी आहोत, हा जर आपला ठाम विश्वास आणि आपले श्रद्धा जर असेल, तर या विश्वामध्ये आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही, हे आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर ज्या धूमावती देवीचा आपण मंत्र म्हणतो, त्या धूमावती देवीचं वर्णन केलेलं आहे, की ती धूमावती देवी किती कशाप्रकारे प्रसन्न होते आणि प्रसन्न झाली तर ती रोग किंवा शोक, सगळे ताप हे सगळ्यांचा नाश करते. पण जर तिची योग्य पद्धतीने आपण पूजा अर्चा केली नाही, तर ती सर्व सुखांचा, कामनांचा नाशही करते. या देवीला शरण गेल्यास सर्व संपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो. सॉरी सर्व विपत्तींचा नाश होऊन आणि तिला राग आला तर उपास, भांडणे, दारिद्र्य वगैरे येतात. त्यामुळे आपण ज्या धुमावती देवीची सेवा करतोय, ती धुमावती देवी किती उग्र आहे याची आपल्याला जाणीव होऊ शकते. त्यामुळे जेव्हा-जेव्हा आपण ह्या धुमावतीचा मंत्र म्हणणार आहोत, त्यावेळेला त्याचे शब्दोच्चार योग्य असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणचा आपला भाव अतिशय नम्रतेचा असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेला कराव्यात. आपण महाराजांचे अधिष्ठान ठेवून हे सगळं करतोय, त्यामुळे ती देवी आपल्यावरती नेहमी कृपा नक्की करत राहते. पण ह्याही गोष्टींचं भान आपण केलं पाहिजे. काल आपण जे म्हणलं होतं, की परमेश्वर हा किंवा महाराजांना कधी मेंदूमध्ये किंवा डोक्यामध्ये ठेवू नये, तर हृदयामध्ये ठेवावं. याचं कारण असं, की ज्यावेळेला तिथे म्हटलंय, की कल्याणास्तव मी पहिले थोडे दिवस विनामूल्य सेवा केली. तो शर्भेश्वर शास्त्री सांगतात, की जेव्हा मला ही विद्या प्राप्त झाली, तर त्या धुमावती मातेच्या प्रसादाने, आशीर्वादाने, तर मी पहिल्यांदा जे आहे ते सगळं विनामूल्य करत गेलो. पण नंतर मग लोकांनी माझं कौतुक करायला लागले, खूप छान म्हणायला लागले, मला देवासारखं मानायला लागले. आणि हे जेव्हा व्हायला लागलं, त्यावेळेला ती गोष्ट त्यांच्या डोक्यात गेली. म्हणजे डोक्यात हवा गेली आणि हवा गेल्यानंतर अहंकार जागृत व्हायला लागला, की हे सगळं मीच करतोय. माझी शक्ती आहे. असं सगळं घडायला लागल्यामुळे मग तो काय करायला लागला, त्या गोष्टींसाठी पैसे गोळा करायला लागला. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा अहंकार निर्माण झाल्यामुळे हे मातेला आवडलं नाही आणि याच काळात एका बलशाली प्रेतात्म्याशी त्यांचा संबंध प्रस्थापित झाला. ही प्रेतात्म्यांची जी सेवा उपासना आहे, जी अघोर जे उपचार आहेत किंवा अघोर जे काही देवता आहेत, यांची उपासना करू नये. केल्यास फार त्याच्या गोष्टी असतात. त्याचा या जन्मात तर त्रास होतोच होतो. पुढील अनेक जन्मांमध्ये याचा त्रास होतो. त्यामुळे जे कोणी अघोरी विद्येचे उपासक आहेत, त्यांच्यापासून 2 फूट नाही, 4 फूट नाही, 100-200 फूट जेवढं लांब राहता येईल, तेवढा आपण राहण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे आपण हे वागावं. स्वार्थाने वागल्यास आपल्यातील पुण्य राशीचा क्षय होतो.
स्वार्थाने वागायचं नाही. कुठलीही गोष्ट करताना मला पाहिजे, हे सगळं मला पाहिजे, हे पण मला पाहिजे, ते पण मला पाहिजे. हे जे आपण आपल्या वैयक्तिक जीवनात बऱ्याचदा वागत असतो, तर ह्या गोष्टींचा आपण नाश करायला हवा. अन्यथा स्वार्थाने वागल्यास आपल्यातील पुण्य राशींचा क्षय होतो, असं या ठिकाणी म्हटलंय. त्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये तारादेवीचं वर्णन केलेलं आहे. पुन्हा एकदा की त्या सर्पाच्या दर्शनानेच अ, माझ्यातील कुंडलिनी शक्ती जागृत झाली. माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते. मी वेड्यासारखा इकडे-तिकडे फिरत तारामातेचा मोठ्या आवाजात नामघोष करत होतो. ही ज्यावेळेला कुंडलिनी शक्ती जागृत होते, त्यावेळेला देहावरचं भान सुटतं. तुमचा देह राहत नाही. अनेकांचे हे अनुभव आहेत, की ज्यावेळेला ही शक्ती जागृत होते, मग ती भले मूलाधार चक्रामध्येच असेल, पण ज्यावेळेला ती जागृत होते, वेगवेगळ्या क्रिया घडतात. माणूस खूप मोठमोठ्याने हसायला लागतो, मोठमोठ्याने रडायला लागतो, चित्र-विचित्र क्रिया करतो. त्यालाही कळत नाही काय, अक्षरशः डोकं आपटेल. आपल्याला असं वाटेल, की अरे याच्या अंगात आलंय का? तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या पूर्वकर्मांच्या जो काही प्रभाव आहे, जे काही पापकर्म घडलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी जसे कर्म असतील त्याच्यानुसार ह्या गोष्टी घडतात. आणि जशी-जशी ती शक्ती जागृत व्हायला लागते, तसं-तसं ह्या मागच्या कर्मांचा किंवा चित्ताची शुद्धी व्हायला लागते. आणि ही चित्ताची शुद्धी झाल्यानंतर आनंदाचा अनुभव यायला लागतो. आणि इतकी शांतता लाभत जाते, की जी शांतता आपण कधीच कुठे अनुभवलेली नसते. अशा प्रकारची शांतता या कुंडलिनी शक्तीच्या किंवा देवीच्या आशीर्वादाने आपल्याला लाभते. तर तसं आणि ह्या वेळेला अनेक गोष्टी घडू शकतात. म्हणजे आता ही कुंडलिनी शक्ती हा आपल्या योगशास्त्रातला भाग आहे. परंतु आज फॉरेन कंट्रीजमध्ये जर बघितलं तर सायंटिफिकली सायन्सच्या माध्यमातून आपल्याला पूर्वजन्मांमध्ये नेता येतं असे कित्येक अनुभव आपल्याला YouTubeवरती पण बघायला मिळतील. आपण Googleवर सर्च केले तर बरेचसे आर्टिकल आहेत, की एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टींची भीती असते. तर ही कदाचित भीती त्याच्या मागच्या जन्मांमध्ये काही घटना घडलेल्या असतील, तर त्याच्यामुळे ही भीती वाटते. आणि ही भीती घालवण्यासाठी त्याच्या मागच्या जन्मांमध्ये जाऊन जे काही त्यावेळेला कर्म घडलेलं आहे, ते कर्म त्या ठिकाणी क्लिअर केलं जातं आणि ते क्लिअर केल्यानंतर या जन्मामध्ये त्याची असलेली भीती त्या क्षणी जाते. हे सगळं एका जागेवरती बसून त्याला त्या ट्रान्समध्ये नेलं जातं आणि मग ती गोष्ट होते. त्यामुळे हा जो गुरूंच्या आशीर्वादाने ही जर शक्ती जागृत झाली, तर हे कर्म सुद्धा आपल्याला नष्ट करता येतात किंवा होतात ती गोष्ट. आपल्याला काहीच करायचं नाही. तर तसं त्या शंकर भट्टाचं होतं. आणि तो ट्रान्समध्ये जातो, मागच्या जन्मांमध्ये जातो, जिथे त्याला टांगा जो आहे, बैलगाडी जी आहे ती चालवायची आहे आणि श्रीपाद महाराज जे आहेत, ते मालकाच्या रूपामध्ये असतात आणि ते चाबकाचे पटकारे त्या सेवकावरती ओढत असतात. जो गाडी ओढतोय, हा जो शंकरभट्ट आहे, हे सगळं तो पाहतोय, अनुभवतोय. त्याला प्रचंड वेदना होतायत आणि हे सगळं होऊन रक्ताच्या धारा त्याच्या शरीरातनं वाहत असतात. आणि महाराज आणखीन कठोर होतात आणि जेव्हा ते घरी पोहोचतात त्यावेळेला त्या सेवकाला सांगतात, की "अरे तिखट घेऊन ये आणि ते तिखट याच्या जखमावरती टाक." तर काय ती वेदना असेल ह्याची आपण कल्पना फक्त करू शकतो. तर ही इतकी प्रचंड वेदना त्याला ही घडत असते. अर्थात हे सगळं ध्यानावस्थेमध्ये आहे. प्रत्यक्ष कृती कुठेही घडत नाही. पण महाराज कशाप्रकारे लीला करतात आणि महाराज भक्तांचं रक्षण कशाप्रकारे करतात, याचा हा उल्लेख या ठिकाणी आहे. तर तो हे सगळं करतो, मग त्या ठिकाणी पोहोचतो, तर ते श्रीपादांची आजी-आजोबा जे आहेत, अ, राजमामा आणि बापन्नाचार्य हे बाहेर येतात आणि ते म्हणतात, "अरे काय हे श्रीपाद तू किती त्रास देतो याला वगैरे." तर मग तो सांगतो, "यांनी असं हे तिखट वगैरे लावलंय." तर महाराज म्हणतात, की "अरे मी कुठं तिखट लावलंय? त्या रक्ताच्या धारा नाही, त्या घामाच्या धारा आहेत आणि मी तिखट नाही लावलं, मी तर चंदनाची उटी लावली." आणि ते म्हणतात, "मी खोटं बोलत असेल तर बघा त्याच्या अंगावरती." आणि अक्षरशः ती चंदनाची उटी त्या ठिकाणी दिसते. मग ते आजोबा म्हणतात, की "अरे ही तर सगळी तुझीच लीला आहे. तू जे बोलतोस तेच खरं होतं. तू जेव्हा म्हणतोस, की चंदनाची उटी आहे, त्यावेळेला चंदनाचीच उटी असते. ज्यावेळेला म्हणतो त्या घामाच्या धारा आहेत, त्यावेळेला त्या घामाच्याच धारा असतात." तर महाराज त्यावेळेला ही गोष्ट समजावून सांगले. हे का घडवलं सगळं? ह्या वेदना त्या शंकर भट्टाला का घडवल्या गेल्या? तर त्याचंही महाराजांनी ते सांगितलं, की ठीक आहे, हा तुम्हाला एक आगंतुक ब्राह्मण दिसतोय, पण हा उग्र तारादेवीचा उपासक आहे आणि ह्यांनी जी संन्यास दीक्षा घेतली होती, ही याच्या आई-वडिलांच्या परवानगीने न घेता, गुरूंच्या अनुमतीनं न घेता, यांनी स्वतःच आपल्या पद्धतीने घेतली. कारण संन्यास हा लग्न झालेला व्यक्ती असेल तर बायकोची परवानगी लागते. नसेल कुमार अवस्थेमध्ये असेल तर आई-वडिलांची परवानगी लागते आणि संन्यास घेण्यासाठी गुरूंचा परवानगी लागते, तरच संन्यास घेता येतो. तर असं न करता त्यांनी हा त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळे याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून त्याचे लालन-पालन करून त्याला वाढवले. तर हा जो सगळा त्रास झाला होता, तो ह्या त्रासाची वेदना त्याला जाणीव व्हावी यासाठी हे सगळं घडवलं होतं. तर असं महाराज हे आपलं जे प्रारब्ध आहे, ते अशा प्रकारे आपल्याला भोगायला लावतात.
मग महाराज म्हणतात की तो जो सेवक आहे, जो त्या गाडीसोबत होता आणि ज्याला महाराजांनी सांगितलं होतं की ह्याला त्या जखमांवरती तिखट लावता, हा सेवक दुसरा तिसरा कोणी नव्हून याचा मागच्या जन्मातला पिताच आहे. त्यामुळे याच्या वडिलांना ज्या त्रास झाला ह्याच्यामुळे, तर त्याचं मनामध्ये कुठेतरी ते राहून गेलं होतं आणि म्हणून या माध्यमातनं महाराजांनी ते फेडून घेतलं, की तो जो त्रास त्या नरसिंहवर्माला द्यायचा होता, तर तो सगळा महाराजांनी त्या रूपामध्ये त्याच्याकडनं भोगून घेतला. मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे. त्यामुळे आपण जे नेहमी म्हणतो, की श्राद्ध पक्ष नियमित करायला हवेत, ते या कारणासाठी आहेत. तर अशा प्रकारे महाराजांनी ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडवल्या. आता त्यानंतर महत्वाचा जो अध्याय आहे, तो म्हणजे अध्याय क्रमांक 36 वेदांत शर्माचा वृत्तांत. आता मी आणि धर्मगुप्त आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंकडून बक्षीस रूपे मिळालेले पैंजण घेऊन प्रवासास सुरुवात केली. आता ह्याच्यात असा उल्लेख आहे, हृदयातील अनाहत चक्रात ओंकार अतिप्रयत्नानेच ऐकू येतो असे आम्ही ऐकले होते. आपल्या शरीरात असलेली ही 7 चक्र, जी डायरेक्ट 7 चक्र आहेत, जी गुप्त स्वरूपात आहेत, अशी 108 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत. ही 7 चक्रामधलं अनाहत चक्र जे आहे, जे मध्य अवस्थेमध्ये किंवा मिडल मध्ये आहे. त्याच्या खाली 3 चक्र आहेत, वरती 3 चक्र आहेत. तर ह्या अनाहत चक्रामध्ये ही शक्ती जी आहे, ही शक्ती ज्यावेळेला जागृत होते, ही पहिली पायरी अध्यात्माची, की आपण आध्यात्मिक झालो, हे ओळखण्याची पहिली पायरी. जोपर्यंत मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्रामध्ये ही शक्ती आहे, तोपर्यंत आपण भौतिक गोष्टींमध्ये अधिक अधिक गुंतत राहतो आणि प्रत्येकामध्ये ही कुंडलिनी शक्ती आहे. हे योगशास्त्राद्वारे सांगितलेलं आहे. तर ही प्रत्येकाची जी कुंडली शक्ती आहे, ही मागच्या त्याच्या पूर्वकर्मानुसार त्या अवस्थेमध्ये असते. नॉर्मल जे आहे ती स्वादिष्टान चक्र मूलाधार चक्र जे आहे, जे आपण गणपतीच्या अथर्वशीर्षामध्ये म्हणतो, मूलाधार असे तो असे नित्यम, की हा गणपती कुठे आहे, त्याचं स्थान कुठे आहे? तर मूलाधार स्थितो असे नित्यम, की हा जो आहे ह्या मूलाधार चक्रामध्ये नित्य वास करून आहे. गणपती बाहेर नाहीये. या मूलाधार चक्रामध्ये नित्य वास करून आहे. मग ह्या मूलाधार चक्रापासून ही जागृत होऊन ही अनाहत चक्रामध्ये येते. आपण जो श्वास घेतो, हा श्वासामध्ये हा प्राणाचा एक भाग आहे. पंचप्राणापैकी हा एक प्राण आहे. तर हा प्राण जोपर्यंत फुफ्फुसांपर्यंत आहे, त्याला म्हणतात पहिला प्राण. हा नित्याच्या प्रयोगाने किंवा प्रयासाने, रोजच्या प्रॅक्टिसने, काल जे आपण नाडी शुद्धी आणि त्याच्यावरती बोललो, तर ह्या प्राणायामाने हा प्राणायाम करून आपण बेंबीच्या देठापर्यंत हा श्वास घेऊन जाऊ शकतो आणि हा फील होतो, जाणवतो आपल्याला. आणि ज्या वेळेला हा बेंबीच्या देठातून श्वास व्हायला लागतो, त्याचा आवाजही ऐकू येतो. तर ज्या वेळेला ही शक्ती जी आहे, ही अनाहत चक्रामध्ये जागी होते किंवा त्या ठिकाणी पोहोचते, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी शांत बसलेलो, एखाद्या देवाच्या ठिकाणी असो, घरात असो किंवा अन्य कुठे, अचानक एकदम एवढा सुगंध यायला लागतो, म्हणजे कुठेतरी मोगऱ्याचा सुगंध येईल, अचानक एकदम गुलाबाचा सुगंध येईल. आपल्याला कळत नाही, आपण अक्षरशः तेवढ्या वेळापुरते सैरभैर असतो, की अरे कोणी परफ्यूम मारलाय का, कोणी गुलाब आणलाय का, कोणी मोगरा आणलाय का, कळत नाही. तेवढ्या क्षणभर आपल्याला कुठलीही गोष्ट कळतच नाही, की हा वास कुठून आला. बऱ्याचदा कानामध्ये अगदी मंजूळ स्वर ऐकायला येतात. रात्री झोपेत असताना किंवा एखादं काम करत असताना अचानक आवाज यायला लागतात. कळत नाही आपल्याला हे काय चाललंय. कुठून आवाज येतो हे कळत नाही आणि तो फक्त आवाज आपल्याला येतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या प्राथमिक अवस्था आहेत, हे जाणवणं. ज्यावेळेला आपण ह्याच्यामध्ये अडकू, त्यावेळेला आपली अधोगती पुन्हा होते आणि त्या अनाहत चक्रातली शक्ती पुन्हा एकदा खालच्या स्तरावरती जाते. तर हा अनाहत चक्रामध्ये ओंकाराचा नाद होणं, ही एक उच्च पातळीतली भाग आहे आणि तसा तो त्यांना अनुभवायला येतो. आणि हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, तर अनाहत चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रसारित होत असते. मगाशी जसं म्हणलं, की अनाहत चक्र हे मिडलला आहे. ही इथून खालीही शक्ती प्रवाहित होते आणि वरतीही होते. ही शक्ती कुठे प्रवाहित होते याच्यावरती ह्या मनुष्याचा वागणं, बिहेवियर जे असेल, तो काय करू शकतो, ह्याचं प्रेडिक्शन जे आहे, हे सगळं ह्याच्यावरनं करू शकतो, की ह्याला कुठल्या गोष्टींच्या खायला आवडतात, ह्याला काय आवडतं किंवा नाही आवडत, हा सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे. प्रत्येक गोष्टींचा आपण ह्याच्यावरनं अनुमान काढू शकतो. अशा प्रकारे त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाड्यातून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत असतो.
जसं आपण काल म्हणलं की त्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या आहेत. तर ह्याचा खूप मोठा संदर्भ आहे. पुन्हा एकदा या आजच्या अध्यायात येणार आहे, की हे जर सगळं आपण ऐकलं तर आपल्याला कळेल, आपण जे स्वतःला म्हणतो मी म्हणजे कोणतरी आहे, हा देह म्हणजे मी आहे आणि मग हे माझं आहे, ते माझं आहे, मला हे हवंय, ते हवंय. आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव आपल्याला होते. ह्याच्या पलीकडे खूप लपलेल्या ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला या निमित्ताने समजतायत. त्यानंतर पुढचा जो भाग आहे, तो बंगारय्या जो आहे, त्याचा इतिहास किंवा त्याच्या आयुष्यातली स्टोरी जी आहे, ती या ठिकाणी सांगितली आहे. तर अरुंधतीचं आणि वसिष्ठ मुनींचं लग्न ह्याच्याबद्दल आपण मागच्या अध्यायातही बघितलं होतं, की कशाप्रकारे त्यांना ती वसिष्ठ मुनींची सेवा करते आणि मग त्यांना वर विचारल्यानंतर ती म्हणते, की मला तुमच्याशी लग्न करायचंय. तर गुणांची किंवा वर्णांचा जो उद्धार आहे, तो त्या ठिकाणी ते करतात आणि मग तिला अरुंधती असं नाव प्राप्त होतं. त्यानंतर तो जो बंगारय्या आहे, हा बंगारय्या असं म्हणतो, की माझं 3 वेळा लग्न झालं होतं, पण तिन्ही वेळेला त्या माझ्या पत्नींशी माझा काही संग झाला नाही आणि त्या तशाच निवर्तल्या म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. आणि आता मला 4थं लग्न करायची इच्छा होती. त्यावेळेला श्रीपाद स्वामी असं म्हणतात, की "आजोबा, मी तुमच्यासाठी अजून एक नवी आज्जी पाहिली आहे. विवाह न करताच तिचा धर्मपत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्मप्रसाद रूपाने मिळेल." आता हे महाराजांचं गोड बोलणं आहे. त्यावेळेला त्यांना काही कळलं नाही आणि कुठली आजी आहे, तर ती एक चांभार जमातीमधली एक व्यक्ती आहे, की ती तुमच्याशी तिचं लग्न करा. पण ते लग्न नाही करायचं. तुम्ही आता लग्न न करताच एकत्र राहा. असं केल्याने तुम्हाला त्याचा उत्तम प्रसाद मिळेल, असं महाराज त्यावेळेला म्हणतात. तर हे काही जे सामान्य सगळे लोकं आहेत आणि ते स्वतः ती व्यक्ती आहे, यांनाही हे पटत नाही आणि ते म्हणतात, "मी ब्राह्मण कुलातील इतका उच्च श्रेष्ठ कुलातील जन्म घेतलेला आहे आणि हे श्रीपाद स्वामी असं कसं सांगतायत? हे सगळं धर्माच्या विरुद्ध आहे." म्हणून ब्राह्मण परिषद बोलवतात आणि ह्या ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष जे आहेत, ते श्रीपादांचे आजोबा असतात. आणि मग सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं जे तेवढे पांडित्य असलेले जे ब्राह्मण आहेत, ज्यांना वेदांचं ज्ञान आहे, उपनिषदांचं ज्ञान आहे, वेदांताचं ज्ञान आहे, अशा सगळ्यांना आमंत्रण केलं जातं आणि सभा भरवली जाते. आणि ह्या सभेमध्ये महाराजांच्या आजोबांना आणि वडिलांना या ब्राह्मण कुलातून बहिष्कृत करावा असा त्यांचा सुप्त भाव असतो, की हे असं काहीतरी अघोरी करतात आणि आपल्या धर्माला बट्टा लावतात, आपला धर्म बुडवतायत. अशा प्रकारे त्यांचं ते धोरण होतं आणि म्हणून ती सभा सगळी भरवली आणि ह्या सभेमध्ये तो विषय आला, की अशा प्रकारे करायचं आहे आणि शंकराचार्यांनी सुद्धा त्यांनी पत्र पाठवलं, की ह्यांना बहिष्कृत करायचं आहे. कारण बापन्नाचार्य हे फार मोठे त्यावेळेचे अधिकारी पुरुष होते. त्यामुळे शंकराचार्यांच्या परमिशन शिवाय ही गोष्ट होत नाही. आजही आपल्या हिंदू धर्मामध्ये एखाद्या गोष्टीचा बदल जर करायचा असेल, तर तो अधिकार फक्त शंकराचार्यांना आहे. तर तसं त्यांनी शंकराचार्यांना पत्र पाठवलं आणि महाराज जे आहेत श्रीपाद श्रीवल्लभ हे जात-पात, धर्मपंथ ह्या सगळ्यांच्या पलीकडे होते. त्यामुळे ते काही विचार नाही करायचे. कोणाच्याही घरी जायचे, कोणाच्याही घरी जेवायचे, सगळ्या गोष्टी व्हायच्या. तसं श्रीपाद स्वामी जे आहेत, हे त्या बंगारय्या आणि बंगारम्मा हे जे जोडी राहत होती त्यांच्या घरी गेले. अर्थात ध्यानावस्थेमध्ये. त्यांनी त्या बंगारय्यांनी त्यांना बघितलं आणि ती बंगारम्मा जी आहे त्यांची बायको, तर तिने अशी इच्छा व्यक्त केली, की माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला अर्पण करायचं अशी माझी फार इच्छा आहे. आणि महाराज त्यावेळेला काहीच म्हणत नाहीत. तथास्तु म्हणतात आणि त्या ठिकाणावरून अदृश्य होतात. तर आमच्या घरी एक चांगली गाय होती. आता हे बंगारय्या सांगतोय, की आमच्या घरी एक चांगली गाय होती, ती वारली. आणि त्या वारल्यानंतर मग तिचं जे चामडं जे आहे, त्या चामड्याचे आम्ही योग्य प्रकारे शुद्धीकरण करून ती महाराजांना त्याचे जोडे अर्पण केले. पण मग ह्या ब्राह्मण परिषदेने असं म्हटलं, की तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मणांनी लाकडाच्या पादुका वापराव्यात. चर्म पादुका वापरू नये, लेदर वापरू नये असं शास्त्रसंमत आहे. तर महाराज ते ऐकत नाहीत आणि मग ती जी बैठक भरते त्यातला पहिला टॉपिक असा असतो, की आद्य शंकराचार्य जे आहेत, ज्यांचं आपण कालभैरवाष्टक स्तोत्र आणि अनेक गोष्टी जेव्हा ऐकतो, त्या आद्य शंकराचार्य हे ज्ञानाच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ होते. म्हणजे सर्वात जगातल्या सर्वात ज्ञानी व्यक्ती असे ते होते. तर भारती देवी अशी म्हणून एक तुल्यबळ एक व्यक्ती होती, ज्यांचं त्या काळामध्ये ज्ञानाचे डिबेट व्हायचे. जसं आपण स्वामी चरित्रातही वाचतो, की तो राजा जो आहे तो त्या ब्रह्मचारी बुवा आणि यांना आमंत्रण करतो, की वेदांतावर चर्चा करा म्हणून. गुरुचरित्रातही आपण वाचलेलं आहे. तर तसं त्यावेळेला ती चर्चा केली जायची, की माझं ज्ञान आहे आणि तुमचं ज्ञान आहे. याच्यावरती डिबेट करायचं. तर आद्य शंकराचार्य समोर आणि हे भारती देवी जे आहेत ते समोर बऱ्याच गोष्टी म्हणजे ही जी गोष्ट आहे फार सुंदर आहे. खूप गोष्टींवरती प्रश्न-उत्तर, प्रश्न-उत्तर, सवाल-जवाब, सवाल-जवाब चालू असतात आणि कोणीच हरत नसतं.
तर त्यावेळेला ते भारती देवी जे आहेत ते शंकराचार्यांना कामशस्त्राबद्दल एक विषय विचारतात, प्रश्न विचारतात. म्हणजे लैंगिक गोष्टींबद्दल. आणि त्यावेळेला शंकराचार्य स्तब्ध होतात. कारण शंकराचार्यांनी लहान वयामध्ये संन्यास घेतलेला असतो. त्यामुळे त्यांना त्या गोष्टींचा अनुभव नाही. तर शंकराचार्य असं म्हणतात, की ह्या गोष्टींचा मला अनुभव नाही. तर मी ह्या गोष्टींचं ज्ञान घेईल आणि मग पुन्हा आपलं हे डिबेट जे आहे ते आपण कंटिन्यू करू. मग आता शंकराचार्य असं म्हणतात, की जर त्यांनी ते ध्यान लावलं, तर ध्यानाच्या माध्यमातून त्यांना हे सगळं समजू शकतं. पण त्यांना ते प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता, की हे नेमकं काय आहे? म्हणून ते ध्यानावस्थेमध्ये जातात. त्यांचं शरीर तिथल्याच एक राजा असतो. तो राजा नुकताच मेलेला असतो. त्या राजाच्या शरीरामध्ये ते प्रवेश करतात आणि शंकराचार्य आपल्या सेवकांना सांगतात, की जर कोणी हे म्हणजे काही गडबड झाली, तर मला तुम्ही काय म्हणतात संकेतरूपी मेसेज द्या. म्हणजे मी लगेच या शरीरामध्ये येईल म्हणून. आणि हे इकडं आल्यानंतर राणीला कळतं, की हा जो राजाच्या रूपात असलेला जो काही आत्मा आहे, हा आपल्या पतीचा नाही, हा कोणतरी दिव्य आत्मा आहे. आणि तो हे सगळं जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. कारण महाराजांना हे फक्त ज्ञानरूपाने अनुभवायचं आहे. प्रत्यक्ष कुठली कृती करायची नाही. पण हे ज्ञानरूपाने की मनामध्ये काय भावना उमटते, कशाप्रकारे ही गोष्ट होते, कारण त्याच्यावरती डिबेट करायचा आहे. आणि मग ही राणीला कळल्यानंतर राणी आज्ञा देते, की या आपल्या राज्यामध्ये जी कोणी अशी जळलेली बॉडी नाहीये, अशी बॉडी तुम्ही शोधा आणि ती तात्काळ जाळून टाका. आणि तिला माहिती आहे, की ती जर बॉडी जाळून टाकली, तर हा आपला राजा असाच जिवंत राहील. आणि मग ते सैनिक बघतात आणि शंकराचार्यांची बॉडी सापडते. ते सेवक शंकराचार्यांपर्यंत मेसेज देतात वगैरे, वगैरे त्या गोष्टी आहेत. आता पुढे जे आहे, कारण हे सगळं ज्या निमित्ताने झालं, तर त्या ब्राह्मण परिषदेमध्ये महाराज असा प्रश्न करतात, की आत्मा हा एका शरीरातून एका वेळेस ते शरीर सोडल्यानंतरच दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो, असे तुम्ही म्हणतात. जी काही वरती डिस्कशन चालू होतं, की शंकराचार्य स्वतःचा देह सोडतात आणि मग त्या राजाच्या देहामध्ये प्रवेश करतात. पण मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो, की आत्मा एकाच वेळी 3-4 शरीरातून 3-4 जन्मांचे कर्मफळासहित अनुभव घेऊ शकतो का? असा प्रश्न विचारतात. ते सगळे जे ब्राह्मण आहेत ते म्हणतात, की नाही हे असं काही पॉसिबल नाहीये आणि आजपर्यंत असं काही झाल्याचं आमच्याकडे एव्हिडन्स नाहीये किंवा पुरावा नाहीये. तर महाराज त्यांना सांगतात, की असं पूर्वी झालंय. कुठलं उदाहरण? जे आपण मागच्या अध्यायात बघितलं, की इंद्रदेव जे आहे, त्या इंद्रदेवाला शाप मिळालेला असतो आणि त्या शापामुळे त्याला पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागतो. तो इंद्रदेवाचा जो आत्मा आहे, तो 5 देहांमध्ये जन्म घेतो. ज्याला पांडवा आपण ज्याला म्हणतो. अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव. तर या 5 रूपांमध्ये इंद्राचाच आत्मा त्या ठिकाणी जन्म घेतो आणि द्रौपदीच्या रूपामध्ये सचीदेवी म्हणजे इंद्राची पत्नी, ही त्या ठिकाणी जन्म घेते. कारण ज्यावेळेला एक आत्मा हा दुसऱ्या आत्म्याशी पती-पत्नी ह्याच रूपामध्ये आहे, तो कुठल्याही रूपात जरी गेला, तरी त्याच रूपामध्ये पती-पत्नी म्हणूनच त्यांना रूप घ्यावं लागतं. हे देवाचं कर्म आहे. जसं आपण बघितलं, की विष्णूंनी जेवढे अवतार घेतले, ह्या प्रत्येक अवतारामध्ये ज्याही वेळेला त्यांनी लग्न केलेलं आहे, तर ते फक्त लक्ष्मीशी केलेलं आहे. इतर कुठल्याही अ, आत्म्याशी किंवा रूपाशी केलेलं नाही. तसंच इंद्रदेव हा पांडव रूपाने आल्यानंतर शचीदेवी जी आहे ती सुद्धा अ, द्रौपदीच्या रूपाने आली. पण हे जरी असलं तरी इंद्रदेव हा स्वर्गामध्ये होताच. म्हणजे एकच आत्मा एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या ठिकाणी होता. असं महाराज त्यावेळेला उदाहरण देतात. आणि मग महाराज सांगतात, की कशाप्रकारे त्या गोष्टी झाल्या. देवता धर्म, मनुष्य धर्म आणि जंतू धर्म हे वेगवेगळे आहेत. हे देवतांचे रूल वेगळे आहेत. मनुष्याचे जे काही त्याला लिमिटेशन आहेत ते वेगळे आहेत आणि जंतू धर्म म्हणजे मनुष्याच्या पेक्षा नीच जातीमधले ज्या काही योनी आहेत, यांचे धर्म वेगळे आहेत. सो हे सगळं मिक्स नाही करायचं. त्या सर्वांना एकत्रित मिसळू नये. त्या प्रत्येक गोष्टीच्या एक-एक मर्यादा असतात. तुम्ही असं म्हणला, की हे माणसासारखं मग हे असं कसं झालं? तर प्रत्येकाच्या धर्माचे मर्यादा आहेत. आता पुढचा भाग फार महत्वाचा आहे, जो आपल्याला मी प्रयत्नपूर्वक करणार आहे. मला माहीत नाही मला किती सोप्या प्रकारे सांगता येईल. पण हा समजून घेण्याचा भाग आहे. मंदोदरी ही पातिव्रत्य मानली जाते. आपण पंचमाता जे म्हणतो त्याच्यामध्ये मंदोदरीचं नाव आहे. पण मंदोदरी ही पहिली वालीची पत्नी होती. सुग्रीवाचा भाऊ, त्याची बायको. रावण आणि वालीचं ज्यावेळेला युद्ध झालं, रावण आणि वाली हे घनिष्ठ मित्र होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्यामध्ये वैर आलं. या युद्धामध्ये रावणाने बालीचा पराजय केला आणि पराजय केल्यानंतर रावणाची जी पत्नी आहे त्याने तिला घेऊन गेला. तीच मंदोदरी, ती रावणाची पत्नी झाली. रावणाचा जेव्हा रामाने वध केला, त्यावेळेला हा वध केल्यानंतर बिभीषण म्हणला, की "रामा आता मी तुझ्यासोबतच येणार म्हणून. मला नाही राहायचं कारण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही." तर रामाने त्यावेळेला सांगितलं, "असं करून चालणार नाही. तुझं हे लंकेचं राज्य आहे. तू त्याचा अधिपती आहे.
आणि तुला या ठिकाणी राज्य करावं लागेल. माझा अंकित म्हणून राहा किंवा माझा आश्रित म्हणून तू त्या ठिकाणी राज्य कर. पण तुला इथेच राहून राज्य करावं लागेल आणि राजा झाल्यानंतर राजाची कर्तव्य निभावण्यासाठी लग्न करणं हे अपेक्षित असतं. आणि म्हणून मग ती मंदोदरी जी आहे, जी त्याच्याच भावाची पत्नी आहे, जी विधवा झाली आहे. तर तिचा विवाह प्रभू रामचंद्र जे आहेत ते बिभीषणाशी लावून देतात. म्हणजे एकच मंदोदरी 3 वेगवेगळ्या पुरुषांशी तिचा संबंध येतो. असं होऊन सुद्धा ती मंदोदरी पातिव्रत्या आहे किंवा पतिव्रता आहे. तर महाराज त्या ठिकाणी सांगतात, की त्या मंदोदरी जेव्हा वालीची पत्नी होती, त्यावेळेला तिच्यामध्ये असलेले शरीर गुण, म्हणजे जे आपण सत्व, रजत, तम हे जे गुण बघितले किंवा तिच्यातली प्राणशक्ती जी आहे, ही वेगळी होती. ज्यावेळेला ती रावणाची पत्नी झाली, त्यावेळेला रावणाच्या प्रभावामुळे तिच्यातले गुण बदलले आणि ज्यावेळेला विभीषणाची पत्नी झाली, त्यावेळेला तिचे गुण बदलले. आणि हे आपल्याही बाबतीत होतं. आपल्याला असं वाटतं, की आपला देह आज जो आहे, तो तसाच आहे, असं होत नाही. आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे आपला देह हा घडत राहतो. आपले विचार आपल्याला जर वाटत असेल, की आपले विचार चांगले व्हायला पाहिजेत, तर कमीत कमी 6 ते 8 महिने आपल्याला सात्विक आहार जेवला पाहिजे. आपल्याला असं वाटतं, की आता मी रोज स्वयंपाक करत असताना मंत्रजप सुरू केलाय, लगेच 8 दिवसात लगेच सगळ्या गोष्टी दिसायला पाहिजे, असं होत नाही. तर त्या अन्नाचं रक्तामध्ये रूपांतरित होऊन पूर्वीचं रक्त जे आहे ते सगळं बाहेर जाऊन, बाहेर इन द सेन्स पूर्ण शुद्ध होऊन, जे काही आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी आहेत, त्या जुन्या पेशी सगळ्या मरून, पुन्हा नवीन पेशी घडून अगदी पूर्ण नवचैतन्य येण्यासाठी ही सगळी पूर्ण गोष्ट घडण्यासाठी कमीत कमी 7 ते 10 वर्ष लागतात. म्हणजे नियमित पद्धतीने ज्यावेळेला आपण ही गोष्ट करणार, त्यावेळेला आपल्या ह्या शरीरामध्ये बदल घडतो. शरीरात बदल घडल्यानंतर या अन्नाच्या प्रभावाने मनावरती परिणाम घडतो. मनावरती परिणाम घडल्यानंतर विचारांमध्ये परिवर्तन घडतं आणि हे परिवर्तन घडल्यानंतर आत्म्याचा विकास होतो. त्यामुळे ही काय म्हणूया आपण दीर्घकालीन प्रोसेस आहे. असं एका झटक्यात कुठल्याही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे आपण जे म्हणतो गुरुचरित्र वाचताना कांदा, लसूण खाऊ नये असा नियम आहे. मग तो पाळायचा का नाही पाळायचा? तर तो नियम ह्यासाठीच आहे, की कांदा, लसूण ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला त्याच्यामुळे आपलं रक्त जे आहे ते उग्र होतं. आणि अशा उग्र ह्याच्यामुळे आपले विचार जे आहेत ते सात्विक न राहता तामसिक किंवा राजसिक राहतात. आणि अशा अवस्थेमध्ये, अशा गुणांमध्ये ज्यावेळेला आपण ते कुठलंही व्रत करतो, त्यावेळेला त्याची अपेक्षित जी फलश्रुती आहे ती तेवढी राहत नाही आणि म्हणून व्रतस्थ राहणं. पूर्वीच्या काळी जे आपण स्वामी चरित्रात सुद्धा वाचतो, की बाळाप्पा महाराज जे आहेत ते काय करायचे, भिक्षा घ्यायचे आणि ती भिक्षा सगळी पाण्यात बुडवायची आणि नंतर ते अन्न खायचे. म्हणजे त्या अन्नावरची वासना उडली पाहिजे. आपण खातोय, की अरे थोडं जरी तिखट कमी झालं, मीठ कमी झालं तरी आपण ओरडतो. आपण अजूनही त्याच तामसिक आणि राजसिक गुणामध्येच आहोत. आपल्यामध्ये सात्विकतेचा अजिबात अंश नाही. तर हा जो भाग आहे, ही गोष्ट बदलण्यासाठी वेळ लागतो. तर तसं ती ज्यावेळेला वालीची पत्नी होते, त्यावेळेला तिच्यामध्ये असलेले गुण वेगळे आहेत. ज्यावेळेला ती रावणाची पत्नी झाली, त्यावेळेला तिच्यामध्ये गुण वेगळे आहेत आणि बिभीषणाची पत्नी झाली, त्यावेळेला तिच्यातले गुण वेगळे आहेत. याचा अर्थ महाराज असं म्हणतात, की त्या तिन्ही वेळेला ती मंदोदरी वेगवेगळी होती, एकच नाहीये. म्हणजे बाह्य दृष्टीने आपण ज्यावेळेला बघतो, त्यावेळेला आपल्याला वाटतं, की ती एकच स्त्री आहे आणि ती एकच स्त्री 3 वेगवेगळ्या ठिकाणी गेली आहे. पण ह्या योग दृष्टीने किंवा या ज्ञानाच्या दृष्टीने महाराज बघून सांगतायत, की हे जरी बाह्य दृष्टीने असं दिसलं तरी ते तसं नाहीये. ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. मग पुढे जे ते ब्राह्मण परिषद आहे किंवा ते बंगारय्याचे जे रूप आहे, तर ते महाराजांना म्हणतात, "हे ठीक आहे, हे पुराणच झालं. आत्ताचं लेटेस्ट तुम्ही सांगा." आणि मग महाराजांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. हं. हे कलियुग आहे. इथे कितीतरी निरनिराळ्या अवतार जातींचा आविर्भाव होतो. पशु-पक्षी, वृक्ष, कृमी, कीटक मानव जन्मास येतात. त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार निरनिराळी नाती जुळत आहेत. धर्माविरुद्ध नाते जुळले असता अवांतर कुल निर्माण होते. कलियुगात अशा कुलांचा नाशच होणार आहे आणि हे अवांतर कुल असुरी शक्तीमुळे निर्माण होते. यासाठीच असुर ध्वंस करावा लागतो. एकदा असुराचा ध्वंस झाला असता त्याला परत जन्म मिळत नाही. परंतु एका असुराच्या जागी 10 असुरांचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे. आता हा जो धर्म जे काही सांगतायत, हा त्या गुणांशी संबंधित आहे, की ज्यावेळेला सात्विक वृत्तीचा व्यक्ती तामसिक व्यक्तीशी जोडला जातो, त्यावेळेला त्यांच्यामध्ये जो काही संघ निर्माण होऊन जी पुढची संतती निर्माण होते, ही हायब्रिड तयार होते. कुठल्याही एका गुणांचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव किंवा त्याच्यामध्ये घटक हा अधिक रूपाने नसतो आणि अशी पिढी जसं-जशी पुढे जाते, तर महाराज म्हणतात, की कलियुगामध्ये असंच होणार आहे आणि हा अधर्म आहे. म्हणजे आपण जे म्हणतो, की आंतरजातीय विवाह, तर ही जात ह्यापेक्षाही वर्णाला महत्त्व दिलंय आणि वर्ण हा गुणांवरती आधारित आहे.
मागे आपण मागच्या अध्यायात बघितलं, की क्षत्रिय व्यक्ती आहे, पण तो सात्विक वृत्तीने मागतोय. तर तो ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी आराधना करतोय. तर तो ब्राह्मण आहे. जरी तो जन्माने कुठल्याही कुळात जन्माला असला. एखादा ब्राह्मण जन्म कुळात ब्राह्मणात आलेला आहे, परंतु तो व्यापार करतोय, तर तो वैश्य कुळामध्ये त्याचं गणना होते. अशा प्रकारे म्हणजे वैश्याशी कारण त्याच्यामध्ये वैश्याचे गुण निर्माण झालेत. वैश्य माणूस म्हणजे व्यापारी माणूस तुम्ही एखाद्या मारवाड्याकडे जा आणि त्या मारवाड्याला म्हणा की ₹2 सोडून दे म्हणून, तर तो कधीच सोडणार नाही. कारण तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो. तर हा राजसिक गुण त्याच्यामध्ये असतो आणि अशा राजसिक गुण असलेल्या व्यक्तीशी जर सात्विक गुण असलेल्या व्यक्तीचं लग्न झालं, तर ह्या दोघांमुळे जी निर्माण होणारी संतती आहे, ही पुढच्या जनरेशनला आणखीन त्रासदायक ठरणार आहे. जसं संत मीराबाईंचं झालं, की संत मीराबाई ह्या अत्यंत सात्विक गुणाच्या आणि त्यांचं लग्न झालं एका अत्यंत राजाशी कारण की हे राजकन्याच होत्या. तर त्या राजामध्ये ते राजसिक आणि तामसिक गुण आहे, की लढायचं, मिळवायचं, आपलं राज्य वाढवायचं, प्रजेचं रक्षण करायचं. हे गुणधर्म हे राजाचे आहेत. आणि मीराबाईंचं होतं, की कशाला अडकून बसलाय तुम्ही? हे काही नाहीये. हा देह नश्वर आहे. आणि त्यामुळे काही दिवसातच ती मीराबाई त्यांना सोडून गेली, की मी तुमच्यासोबत राहूच शकत नाही. कारण माझा गुण वेगळा आहे आणि तुमचा गुण वेगळा आहे. तर अशा प्रकारे जे काही संकर होतंय, याला वर्णसंकर असं भगवान श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं. तर महाराज असं म्हणतात, की हा वर्णसंकर हा चांगला आहे. कारण ह्याच्यातून महाराज असं म्हणतात, की ह्याच्यातून चांगली पिढी मला निर्माण करायची आहे. आणि ह्यासाठी सगळा हा खेळ चालू आहे. त्यामुळे गुणांवरती आधारित आहे. ना जातीवरती आधारित आहे, ना वर्णावरती आधारित आहे. तर तुमच्यातले जे प्रत्येक व्यक्तीतले जे गुण आहेत, सत्व, रज, तम हा जसा जागृत आहे त्याच्यानुसार करायचा आहे. दिव्यात्मांचा आविर्भाव तुरळकपणे होत असतो. त्यांना आत्मा एकच असतो. त्या आत्म्यात पुरुष रूपात आविर्भाव झाल्यास आणि स्त्री रूपात त्याच आत्म्याचा शक्तीचा आविर्भाव होतो आणि त्यांनाच दिव्य दंपत असे म्हणतात. हा अनुभव कदाचित प्रत्येकाने किंवा काही जणांनी घेतला असेल, की आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी किंवा आपल्याला एखाद्या घरामध्ये आपण प्राणी पाळलेला असतो, कुत्रा असतो, मांजर असतं किंवा आणखी कुठल्या त्याच्याशी एखादा आपल्या घरातला व्यक्ती इतका कनेक्ट असतो, की जसं ह्याचं अगदी घट्ट नातं असतं. म्हणजे हा माणूस जेवला नाही तर जो कोण प्राणी आहे तोही जेवत नाही. किंवा अनेक गोष्टी आयुष्यामध्ये घडतात किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्याची मैत्री इतकी घट्ट असते, की त्या दोघांमध्ये काहीच साम्य नसतं. दोघांचे गुण वेगवेगळे आहेत. परंतु ते इतके घट्ट मित्र असतात, याचं कारण की त्या दोघांमध्ये असलेला आत्मा किंवा त्या आत्म्याचं मागच्या जन्मांमधील ऋणानुबंध हे इतकं घट्ट असतं, की ज्यावेळेला त्या आत्म्याला ह्याची जाणीव होते, म्हणजे जसं याच्यामध्ये म्हणलेलं आहे, की जे दिव्य आत्मे आहेत, हे एकच आत्मा 2 शरीर धारण करतात. म्हणजे तोच पुरुष असतो आणि तो स्त्री असतो. आणि ह्या दोघांमध्ये आकर्षण होतं, की ज्यावेळेला असा पुरुष आणि स्त्री एकमेकांना भेटतो. बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या असेल लग्नाच्या बाबतीमध्ये. ते काही संबंध नसतो आणि त्यांना वाटतं नाही, नाही हीच माझी बायको किंवा हाच माझा नवरा. हे जे होतं हे कुठून येतं आतमधून? तर हे जे आत्म्याचं जे कनेक्शन आहे, त्याची जी जागृती होते, त्यावेळेला ती गोष्ट वाटते आणि बऱ्याचदा असं वाटतं, की अरे दोघेही अगदी विरुद्ध धर्माचे आहेत. पण तरी सुद्धा इतक्या छान पद्धतीने वागत असतात, की आपल्याला असं वाटतं अरे यांचं वेगळंच रिलेशन आहे. असं अनेक बाबतीमध्ये म्हणजे मैत्रीच्या बाबतीत घडू शकतं किंवा अन्य बाबतीत घडू शकतं. आणि हा अनुभव खूप वेगळा असतो, की जिथं एक आत्मा आणि 2 शरीरं. ज्यावेळेला ह्या आत्म्याला जाणीव होते, की आपण याच्यासाठीच जन्माला आलेलो आहोत. आपलं दुसरं आयुष्यामध्ये काहीच कारण नाहीये जन्माला येण्याचं. फक्त हा जो समोर व्यक्ती आहे, हे माझंच रूप आहे, माझंच अर्धांग आहे. ही जाणीव झाल्यानंतर त्याला जळी-स्थळी, काष्टी-पाताळी फक्त तोच दिसतो आणि त्याचं अख्खं आयुष्य त्या एका व्यक्तीभोवती किंवा त्या एका जो कोणी जीव असेल, त्या जीवाभोवती त्याचं अख्खं आयुष्य जातं. म्हणजे असे अनेक आपण गोष्टी पाहतो, की एखादा व्यक्ती असतो ज्याला प्राण्यांविषयी इतकं प्रेम असतं, की त्याला माणसात जेवढं रमत नाही तेवढं तो प्राण्यांमध्ये रमतो. हे का होतं याचं आपल्याला गणित कळत नाही. असं काही कोणी त्याला ट्रेनिंग दिलेलं नसतं. हे पूर्वाश्रमीचे ऋणानुबंध असतात आणि अशी अवस्था ज्यावेळेला होते, की आपल्याला जाणीव होते, की आपल्याला आपला जन्म ह्याच व्यक्तीसाठी झालाय. ह्याच्यासोबत अख्खं आयुष्य घालवण्यासाठीच झालाय. त्यावेळेला त्या व्यक्तीला बाकी सगळे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत, हे सगळे तो विसरून जातो. त्याला काही उमजत नाही. त्याला लोकं वेडी म्हणतायत का? त्याला काही फरक पडत नाही. काय तू सारखा त्या प्राण्यासोबतच असतो किंवा कुत्र्यासोबत असतो, त्याला काही फरक पडत नाही. तो एन्जॉय करतो ती मोमेंट. आणि ही मोमेंट जी असते आयुष्यातली, ही अत्यंत आल्हाददायक, आनंददायक असते. आणि असं फार क्वचित जणांच्या बाबतीत घडतं आणि हे जगणं जे आहे, की एक आत्मा आणि 2 जीव, आपलंच रूप
म्हणजे आपला आरशातलं प्रतिबिंब आणि आपण हे एकच आहेत, ही जाणीव ज्यावेळेला होते, त्यावेळेला अशी गोष्ट पूर्ण होण्यासाठी सतत धडपड करावी किंवा त्या गोष्टींसाठी सर्व पणाला लागलं तरी चालेल, पण त्या गोष्टी आपल्याला प्राप्त व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त करावी. त्यानंतर आता जो पुढचा भाग अधिक वेळ घेत नाही, खूप उशीर झालाय, की एक आत्मा वेगवेगळ्या रूपामध्ये कसा जातो एकाच वेळेला. एक सोपं उदाहरण देतो. म्हणजे सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो. आत्मा याचा अर्थ चैतन्य, एनर्जी, ऊर्जा. आता जर आपण असा विचार केला, आपण ज्यावेळेला एखादा पिक्चर पाहतो, मूव्ही पाहतो, चित्रपट पाहतो, टीव्हीवरती किंवा थिएटरमध्ये जाऊन. तर तो थिएटरमधला असलेलं जे स्क्रीन आहे, तो जो पडदा आहे, तो म्हणजे आत्मा आहे. आणि त्याच्यावरती जे प्रोजेक्शन होतंय, हे प्रोजेक्शन म्हणजे शरीर आणि मन आहे किंवा शरीर पण नाही, मन आहे पण. तर एका पडद्यावर वेगवेगळे पिक्चर पाहता येऊ शकतात. पडदा सेम राहतो. पडदा कधीच बदलत नाही. पण एकच पडदा आपल्याला कधी-कधी कॉमेडी पिक्चर दाखवतो. जो प्रेक्षक आहे, हा प्रेक्षक म्हणजे आपण आहोत. ते शरीर आहे. तर हे जे प्रेक्षक आहेत, हे काय होतं, आपण ज्यावेळेला त्या पिक्चरशी कनेक्ट होतो, त्यावेळेला त्या पिक्चरमध्ये जर एखादा कॉमेडी सीन आला, तर आपण खळखळून हसतो. एखाद्या दुःखाची घटना घडली, तर आपल्या डोळ्यातनं आपसूक पाणी यायला लागतं. ह्याचं कारण असं, की आपण ज्यावेळेला त्या पिक्चर बघायला लागतो, त्या पिक्चरमध्ये इतके गुंतून जातो, की तो पिक्चर आणि मी हे वेगळे नाहीच आहोत. ही भावना होते आणि तो पिक्चर म्हणजेच मी आहे. अशी ज्यावेळेला मनाची अवस्था निर्माण होते, त्यावेळेला समोर जी घटना घडतीये, ती प्रत्येक घटनेमध्ये मीच आहे. अशा प्रकारे आपल्याला भाव व्यक्त व्हायला लागतात. मग ते तिथं रडायला येतं. मग आपल्याला एखादा म्हणतो, "अरे काय ते रडतो का एवढा?" किंवा "एवढं काय इमोशनल व्हायचंय?" पण ते तेवढे कनेक्ट झालेले नसतात. ते तेवढे इन्व्हॉल्व होत नाहीत आणि हा जीव मात्र त्या गोष्टींमध्ये इतका इन्व्हॉल्व झालेला असतो. आता हा जो आत्मा आहे, म्हणजे तो जो पडदा आहे, तो वेगवेगळे पिक्चर दाखवणार आहे. ठीक आहे. तर पिक्चर म्हणजे ते वेगवेगळ्या रूपातलं जे शरीर आहे. हा जो प्रेक्षक आहे, तो असं म्हणतो, "हा जो आत्ता मला पिक्चर दिसतोय, तेच खरं आहे." जसं आपण म्हणतो, की मी हाच खरा आहे. माझं जे शरीर आहे, तेच खरं आहे. माझा जो अहंकार आहे, तेच खरा आहे. मला जो राग येतोय, मला जे प्रेम वाटतंय, हेच सगळं सत्य आहे. किंवा आणखीन एक उदाहरण देतो. एखादी पणती आहे. ते पणती आपण पेटवली आहे. त्याची ज्योत आहे. ही ज्योत जी आहे, हे सत्य स्वरूप आहे किंवा हा आत्मा आहे. ही ज्योत ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या पणत्यांना लावतो आणि त्या सगळ्या पणत्या प्रज्वलित होतात. जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर त्या प्रत्येक ज्योतीमधलं अग्निस्वरूप एकच आहे. आपण असं म्हणू शकत नाही, ह्या पणतीतला अग्नी वेगळा आहे, ह्या पणतीतला अग्नी वेगळा आहे. प्रत्येक पणतीमध्ये असलेला अग्निरूप एकच आहे, परंतु पणत्या मात्र वेगवेगळ्या आहेत. पण त्या पणत्यांना ही जाणीव राहते, कारण ज्यावेळेला मनुष्याचा आत्मा किंवा तो जो आत्मा आहे, हा ज्यावेळेला शरीर धारण करतो, त्यावेळेला तो स्वतःचं अस्तित्व विसरतो आणि त्या शरीराशी इतका कनेक्ट होतो, की ते शरीर म्हणजेच मी आहे, अशी त्याची धारणा होते. आणि मग त्या पणतीला वाटतं, की माझ्यामुळेच प्रकाश पडतोय. तर हे जे आहे, ही कनेक्टिव्हिटी म्हणजे एकच अग्नी एकाच वेळेला 100 पणत्यांमध्ये आपल्याला दिसू शकतो. आपण ज्यावेळेला त्या पिक्चरमध्ये इन्व्हॉल्व होतोय, त्यावेळेला आपलं जे इमोशन आहे, हे जरी आपण प्रेक्षक असलो, तरी त्या इमोशनमध्ये इतके इन्व्हॉल्व होतो, की ते कॉमेडी जे आहे, ते आपल्याच बाबतीत घडतंय. एखादी दुःखद घटना घडते, ती आपल्याच बाबतीत घडतेय. ही जाणीव होते. हा अहंकार तिथे येऊन चिकटतो आणि मी स्वतःला विसरून जातो, की मी प्रेक्षक आहे आणि तो केवळ एक पडदा आहे. या पडद्याचं अस्तित्व शून्य आहे. हे विसरून जातो. तसंच बाह्य दृष्टीने जर बघितलं, तर जरी हे 4 वेगवेगळे देह असले, तरी या देहांमध्ये असलेलं स्वरूप, आत्मा, ही एनर्जी ही एकच आहे. आणखीन एक उदाहरण देतो आणि मग थांबतो. एखादा कुंभार जो आहे, तो मातीचं एक मडकं बनवतो. हे मडकं जे आहे, ते मडकी वेगवेगळ्या आकारची असतात. माठाचा आकार आहे, एखाद्या फ्लॉवर पॉटचा आकार आहे किंवा अन्य वेगळे आकार आहेत. या जर मडक्यांना आपण डीप लेव्हलवरती जाऊन पाहिलं, तर आपल्याला विचारलं मडकं कुठे आहे? तर आपण म्हणू हे काय? हे समोर दिसतंय ते मडकं आहे. बरं, मग मी मडकं हातात घेतलं आणि बघितलं कुठे आहे मडकं? मला वरून दिसतीये ती माती आहे. मी खालून बघितलं, खालूनही माती आहे. आतून बघितलं, आतूनही माती आहे. सगळ्या बाजूनी मातीच दिसतीये. ह्याच्यामध्ये मडकं कुठे आहे? तर तो जो आकार तयार झालेला आहे, ज्याला आपण मडकं असं म्हणतोय. पण मूळ अस्तित्व काय आहे? तर माती आहे. त्याच्यामध्ये मडक्याचं अस्तित्वच नाहीये. पण ज्यावेळेला त्या आत्म्याचा शरीरामध्ये प्रवेश होतो,
त्याला तो आत्मा असं संभवतो किंवा स्वतःला जाणीव करून घेतो, की हे शरीर म्हणजेच मी आहे. हे मडकं म्हणजेच मी आहे. पण प्रत्यक्षामध्ये एकच कुंभार त्याच मातीपासून माठही बनवतो, फ्लॉवर पॉटही बनवतो, अन्य मडकीही बनवतो. ह्या सगळ्यांमधलं एक रूप काय आहे? तर माती आहे. पण प्रकार किती आहेत? वेगवेगळे. तो जेवढे बनवेल तेवढे प्रकार होऊ शकतात. तसंच आपला आत्मा हा एकच आहे. आपला असो किंवा त्या ठिकाणचा असो, तो एकच आहे. परंतु तो प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जातो, तो स्वतःला त्याचं तेच अस्तित्व खरं मानून बसतो. अशा प्रकारे एकच आत्मा एकाच वेळेला वेगवेगळ्या रूपात जाऊ शकतो. कारण आत्मा हे चैतन्य आहे. सूर्याचा प्रकाश असं जर आपण चैतन्य म्हणलं, तर एका खिडकीतून जी किरणं सूर्याची येतायत, ही प्रत्येक किरणं जरी दिसायला वेगळी असली, तरी त्याचं मूळ स्वरूप म्हणजे एक सूर्य आहे. तसंच शरीर जरी आपल्याला वेगवेगळे दिसत असले, तरीही त्याच्यामधील असलेलं चैतन्य हे एकच आहे आणि म्हणून महाराज असं म्हणतात, की एकाच वेळेला हे चैतन्य वेगवेगळ्या रूपांमध्ये जाऊन म्हणजे मला आईस्क्रीम खूप खायचंय, अशी ज्यावेळेला तीव्र इच्छा निर्माण होते, पण आत्ता मी ते आईस्क्रीम खाऊ शकत नाहीये. तर मग काय होतं, जर समोर माझ्या एखादा कोणी आईस्क्रीम खात असेल, तर मी स्वतःला त्या व्यक्तीमध्ये अनुभवायला लागतो आणि त्या आईस्क्रीम खाल्ल्याचं फील घेतो. म्हणजेच तो आत्मा, ते चैतन्य त्या शरीरामध्ये जाऊन आईस्क्रीम खाण्याची इच्छा पूर्ण करून घेतो. प्रत्यक्ष आईस्क्रीम खाल्लंय का? तर नाही. परोक्ष भावाने खाल्लंय. म्हणजे आईस्क्रीम खाल्ल्याचं फील घेतोय आणि त्याला वाटतं, की हां, आईस्क्रीम खाल्ला मी. आता हे थोडंसं डीप लेव्हलवरती आहे. त्यामुळे मी प्रयत्न केला सोप्या भाषेत सांगण्याचा. हे वेदांताचं सार आहे, की हे सगळं जे आहे हे चैतन्य एकच आहे. परंतु आपण स्वतःला स्वतःची जी आयडेंटिटी आहे, आपली ओळख जी आहे, ती ओळख हे शरीर बनवून बसलोय आणि म्हणून प्रॉब्लेम आहे. आणि ज्यावेळेला हे शरीर म्हणतो, की ही माझी ओळख आहे, त्यावेळेला हे शरीराला जोडलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या म्हणजे मीच आहे किंवा माझ्या आहेत, असं आपण त्याला कनेक्ट होतो. पण ज्यावेळेला आपण त्याला अगदी सूक्ष्म रूपाने पाहू, त्यावेळेला आपल्याला कळेल, की हे चैतन्य म्हणजे मी आहे, हे शरीर म्हणजे मी नाही. आणि म्हणून जे महाराजांनी सांगितलं, की असं अनेकदा होतं, की आपण जे काल बघितलं इडा नाडी आणि पिंगला नाडी. तर ही पिंगला नाडी म्हणजे पुरुष तत्व आहे आणि इडा नाडी म्हणजे स्त्री तत्व आहे. बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये हे बदल घडत असतात, की एकच व्यक्ती कधी स्त्रीसारखा वागतो. आपल्याला वाटतं हे स्त्रीमधले गुण याच्यामध्ये म्हणजे अगदी एखादा हळवा असतो, खूप रडवेला असतो, इमोशनल असतो आणि एखादा खूप पुरुषी अहंकार घेऊन किंवा पुरुष तत्वासारखा पुरुषासारखा वागतो, स्त्री असून सुद्धा. कारण वरून जरी त्या स्त्रीचा अथवा पुरुषाचा देह असला, तरी आतमध्ये असलेली शक्ती कोणती आहे, आतमध्ये असलेला गुण कोणता आहे, ह्याच्यावरती या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. त्यामुळे एक आत्मा आणि दोन शरीर ही जी भावना आहे आणि ह्यांच्यामध्ये जे प्रेम निर्माण होतं, हे प्रेम दिव्य असतं. हे शारीरिक प्रेम नाही. ही अनुभूती इतकी प्रसन्न देणारी आहे, की तुम्हाला केलेल्या कुठल्याही गोष्टींचा कधी कष्ट असं वाटतच नाही. सोपं उदाहरण देतो. आईच्या गर्भातून जन्म घेतलेलं बाळ, या आईला ते बाळ आपल्यापेक्षा वेगळं कधीच वाटत नाही आणि म्हणून त्या बाळासाठी घेतलेले कुठलेही कष्ट हे आईला कधीच कष्ट वाटत नाहीत. तर तो आनंददायी घटना असते. हे आहे एन्टँगलमेंट किंवा कनेक्ट होणं. असं ज्यावेळेला ते कनेक्ट होतं, हे फिलिंग हे शरीराचं नाहीये, हे आत्म्याचं फिलिंग आहे. जसं आपण गुरुचरित्र वाचलं, की त्या अनुसया मातेला पाना का फुटतो? कारण ती ज्यावेळेला ती बाळं बघते, त्यावेळेला तिला ही भावना निर्माण होते, की ही बाळं माझीच आहेत. आणि ज्या क्षणी ती भावना तीव्र जागृत होते, त्या क्षणी तो पाना फुटतो. अदरवाईज "अरे, ही कोणाची बाळं आहेत?" असं म्हणलं तर त्या स्त्रीला पाना फुटणार नाही. तर असं ज्यावेळेला ज्या व्यक्तींच्या बाबतीत घडतं, कुठल्याही माध्यमातनं, ही एक वेगळी अनुभूती असते आणि ही अनुभूती शब्दात मांडता येत नाही. ही फक्त अनुभवावी लागते. आणि असा अनुभव घेतल्यानंतर जेव्हा त्या व्यक्तीशी, जेव्हा त्या जीवाशी ताटातूट होते, तर आपण अनेकदा हे अनुभवलेलं आहे, की तो जो कुत्रा असेल किंवा अन्य कोणी असेल, तर तो ती व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवस उपाशी राहतो किंवा बऱ्याच वेळेला त्याच्यानंतर तोही त्याचा देह सोडतो. अनेक अशा गोष्टी आयुष्यामध्ये घडतात. कारण हे ऋणानुबंध हे जन्मोजन्मीचे आहेत. त्या आत्म्याला ही जाणीव असते, की आपला जन्मच ह्या कारणासाठी आहे. त्यामुळे अशी ताटातूट ही फार दुःखदायक, आयुष्यात न विसरता येणारी आणि आपल्या जन्माचं कारण ज्यावेळेला संपतं, त्यावेळेला आयुष्य निरस होऊन जातं. का जगायचं
मी, कोणासाठी जगायचं, अशा प्रकारची ती भावना होते. त्यामुळे अशी अवस्था ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत घडली असेल, त्यांना ही गोष्ट समजू शकते, की हे कसं आत्म्याचं कनेक्शन असतं. आणि ज्यांनी अनुभवलं नसेल त्यांनी आजूबाजूच्या अनुभवांना हे नक्की आपण शिकू शकतो. कारण आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात. त्यामुळे आपण अशा कुठल्या ठिकाणी आहोत, आपल्या आत्म्याची लेव्हल कुठे आहे, आपली शक्ती कुठे जागृत झालेली आहे, कुठच्या चक्रांमध्ये आहे, ही जाणीव होणं हे फार महत्वाचं आहे. असो, सांगायचा प्रयत्न केला. मला माहीत नाही मला कितपत जमलेलं आहे. आणि महाराज ह्या सगळ्या गोष्टी घडवणारे महाराज असतात आणि महाराजांना ह्या प्रत्येक गोष्टींची जाणीव असते, की कुठला आत्मा कोण्यासाठी आलेला आहे. मागच्या अध्यायात आपण बघितलं, की ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जे सारीपाट खेळतात, तो सारीपाट म्हणजे काय? तर ज्यावेळेला ही देव नाती घडवतो किंवा नाती जुळवून आणतो, अचानक घडलेल्या गोष्टी असतात, काही नसतं. रस्त्यावरती एखादं पिल्लू सापडतं आणि त्या पिल्लूशी इतकं कुत्र्याच्या पिल्लाशी तो एखादा घरातला व्यक्ती इतका कनेक्ट होऊन जातो, की त्यालाही कळत नाही आपण इतके कसे जुळले गेलेलो आहोत. हा एक दैवी भाग आहे. कर्मफळांचं हे ऋणांमध्ये इतकं आहे, की ज्या आत्म्याला जेव्हा ही जाणीव होते, की अरे आपण ह्याच्यासाठीच आहोत. त्या कुत्र्याला सुद्धा ती जाणीव होते. त्या मांजरामध्ये असलेल्या त्या आत्म्याला जाणीव होते, शरीराने नाही. आणि मग ते सगळं त्या म्हणजे कित्येक आपण पाहिले असतील तर जे घरातले पाळीव प्राणी आहेत, ते अगदी माणसासारखं वागतात. की आपल्याला जसं वाटतं, अरे हा माझ्या म्हणजे वडील नुकतेच गेलेले असतात किंवा आजोबा कोणतरी गेले, घरात व्यक्ती निधन पावलेलं असतं आणि अशा वेळेला त्या जीवाचं आपल्या घरी आगमन होतं. आणि त्याची सवयी, आवडी-निवडी, त्याला ज्या खायला गोष्टी आवडतात, त्या अगदी त्या व्यक्तीसारखे तंतोतंत जुळणाऱ्या असतात. तर आपल्याला कळत नाही, अरे म्हणजे आपण मग म्हणायला लागतो, अरे हाच आपल्या या कुत्र्याच्या रूपात आलाय. तर हे असं घडतं. हे आपणही अनुभवलेलं असतं. त्यामुळे हे फार काही लांब जाऊन बघायची गोष्ट नाही. आपल्या आजूबाजूलाही घडते. पण ही वेदना खूप दुःखदायक आहे. ज्यावेळेला हे जे कनेक्शन आहे ते तुटतं आणि हे फक्त त्या आत्म्याला त्याची जाणीव होते. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशी जर कधी व्यक्ती असेल किंवा असा एखादा जीव असेल, तर नक्की त्याच्यावर जेवढं प्रेम करता येईल, जेवढं त्याला देता येईल, तेवढं द्यायचा प्रयत्न करा. कारण ही दैवदुर्लभ असलेली गोष्ट आहे. सगळ्यांच्याच आयुष्यात हे घडत नाही. आणि ज्यावेळेला हे तुमचे गुण सुद्धा त्या व्यक्तींशी जुळतात किंवा त्या जीवाशी जुळतात, याच्यापेक्षा अपरंपार भाव हा कुठलाही नाही. आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे काही कर्म असेल, हे दिव्य असतं. आणि असं दिव्य कर्म महाराज घडवायचे आहेत, असं महाराज वक्तव्य करतात. असो, कमी शब्दात हा प्रयोग म्हणजे प्रयत्न केला समजावून सांगण्याचा, की एकच